स्टुडंट्स, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. तर आज आपण इथे आपला सायन्समधला जो पार्ट 2चा जो पेपर असतो ज्याच्यामध्ये आपलं बायोलॉजी हा विषय जो असतो त्याच्यातला पहिला चॅप्टर आपण आज सुरू करत आहोत. तर चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. ओके, तर स्टार्ट करूयात विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी. तर आता आपण पाहूयात हेरिडिटी म्हणजे काय असतं. तर आपण नेहमी आपण जनरली काय बोलतो की बाबा ह्यांच्या घरामध्ये अशी हेरिडिटी आहे की ह्यांच्या घरात सगळ्यांचे केस टोळे आहेत, यांच्या घरामध्ये बऱ्याच जणांचे केस डोळे घारे आहेत. तर हे कशामुळं आहे, तर त्याचं आपण आज सायंटिफिक बेसिसचा स्टडी आज आपण इथे करणार आहोत. ओके, तर त्याच्यासाठी आधी आपण समजून घेऊयात की हेरिडिटी म्हणजे काय असते. ओके, तर हेरिडिटीचा अर्थ आहे की प्रोसेस ऑफ हेरिडिटी इज ही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ट्रान्सफर होतं. काय ट्रान्सफर होतं? कॅरेक्टर्स, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स. ओके, तर हे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होत आहेत. तर ते कशाच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होत आहेत, तर इथं काय ट्रान्सफर होतात, इथं ट्रान्सफर होतात जीन्स. ओके, म्हणजे पॅरेंट्सकडून चिल्ड्रनमध्ये ॲक्च्युली काय जातं तर जीन्स जातात आणि त्या जीन्सवरती आपले कॅरेक्टर कंट्रोल करण्याची, त्या कॅरेक्टरसाठीची इन्फॉर्मेशन असते. ओके, तर हेरिडिटी ही काय झाली, हेरिडिटीची डेफिनेशन काय आहे, प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन. तर हे कुठं ट्रान्सफर होणार आहेत, ह्या जीन्सच्या थ्रू कुठे जातील, फ्रॉम वन जनरेशन टू, हे कुठं जातील, फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. ओके, फ्रॉम वन जनरेशन इट विल पास ऑन टू नेक्स्ट जनरेशन. ठीक आहे, तर आपल्याला 1 मार्कासाठी ही डेफिनेशन विचारली जाऊ शकते. ठीक आहे, तर आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय केलेलं आहे मित्रांनो, की आधीच्या पहिल्याच्या पार्टमध्ये त्यांनी आपल्याला हेरिडिटीबद्दलचा स्टडी दिलेला आहे आणि नंतर आपल्याला इव्होल्यूशनबद्दलचा स्टडी आहे. तर सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत हेरिडिटी ही कशामुळे येते आणि ती कशी येते. ओके, तर याच्यामध्ये आपण आता यात आपल्याला काय केलेलं आहे की ह्या हेरिडिटीचा स्टडी करताना काही सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके, आता ह्या हेरिडिटीचा स्टडी ज्यांनी स्टार्ट केला ते आपले सायंटिस्ट आहेत ग्रिगोर मेंडेल. ओके, तर ग्रिगोर मेंडेल सरांना आपण काय म्हणतो, पायोनियर आहेत, ते पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स आहेत. तर मेंडेल साहेबांनी तर खूप सारे एक्सपेरिमेंट केले. त्यांनी एक्सपेरिमेंट पी प्लांटवरती केले आणि त्या प्लांटच्या एक्सपेरिमेंटच्या बेसिसवरती त्यांनी काही लॉज पण सांगितले, इनहेरिटन्सचे लॉज सांगितले. पण झालं काय की त्यांनी त्यांचं वर्क केलं 1860s मध्ये, एक्सपेरिमेंट्स केले 1853 टू 1860 पर्यंत, त्यांचे 63 पर्यंत त्यांचे एक्सपेरिमेंट चालले. नंतर त्यांनी त्यांचं वर्क पब्लिश केलं 1865 मध्ये. पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस कम्युनिकेशन जे होतं इतकं स्ट्रॉंग नव्हतं. ओके, आणि बऱ्याचशा सायंटिस्टना त्यांनी जी मॅथमॅटिक्स यूज करायची मेथड जी यूज केली होती बायोलॉजीमध्ये ती मान्य नव्हती. त्याच्यामुळं झालं असं की इतकं महत्त्वाचं काम केलं पण ते 19th सेंचुरीपर्यंत ते ॲक्सेप्ट नाही झालं. ओके, त्यांनी त्यांचं वर्क पब्लिश केलं 1865 मध्ये. त्यांनी त्यांचं वर्क पब्लिश केलं ॲज अ बेसिस ऑफ इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स लॉच्या फॉर्ममध्ये सांगितलं. पण 19th सेंचुरीपर्यंत ते ॲक्सेप्ट झालं नाही. मग 19th सेंचुरीमध्ये 1901 मध्ये पहिले सायंटिस्ट जे आले ह्युगो डी राईस. ओके, ह्युगो डी राईस यांनी काय केलं, म्युटेशनल थेरी त्यांनी दिली. म्युटेशनल थेरीचा अर्थ काय आहे की म्युटेशनमुळं नवीन चेंजेस होतात, ती थेरी त्यांनी दिली. त्याच्यामुळं त्यांनी म्युटेशन काय असतात, सडन चेंजेस असतात. तर ह्यांनी या थेरीमध्ये सडन चेंजेस, जेनेटिक चेंजेस याचा त्यांनी बेसिस दिला ह्या आपल्या इव्होल्यूशनसाठी. त्याच्यानंतर आले दुसरे सायंटिस्ट 1902 मध्ये, ते आहेत वॉल्टर सटन अँड थिओडॉर बोवेरी. ह्या सायंटिस्टनी काय केलं, यांनी मायक्रोस्कोप, तोपर्यंत मायक्रोस्कोप हे इन्व्हेंट झालेले होते. त्या मायक्रोस्कोप खाली त्यांनी ग्रास हॉपरच्या सेलचा स्टडी केला
आणि त्याच्यामध्ये त्यांना काय दिसले, पहिल्यांदा त्याच्यामध्ये त्यांना क्रोमोझोम्स दिसले. ओके, मग इथं असं स्टेप बाय स्टेप हा हेरिडिटीचा स्टडी चालू झाला. त्यांच्यानंतर जे नेक्स्ट सायंटिस्ट 3 सायंटिस्ट आले. ह्या सायंटिस्टचं नाव आहे ओस्वाल्ड ॲव्हेरी, मॅकलिन मॅककार्टी आणि कॉलिन मॅकलिओड. तर ह्या 3 सायंटिस्टनी काय प्रूव्ह केलं की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, एक्सेप्ट कोण, तर व्हायरसेस. ओके, हे असं कन्क्लुजन कोणी काढलं, या ट्रायोनी ओस्वाल्ड ॲव्हेरी, मॅकलिन मॅककार्टी आणि कॉलिन मॅकलिओड यांनी काय सांगितलं की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे तर सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एक्सेप्ट व्हायरसेस. ओके, तर त्याच्यानंतर आणखीन कॉन्ट्रीब्युशन कुणाचं आलं, तर 1961 मध्ये फ्रँकॉइस जॅकॉब आणि जॅक मोनोड, ओके, ह्या 2 सायंटिस्टनी काय केलं, त्यांनी बॅक्टेरियाचा स्टडी केला. ओके, आणि बॅक्टेरियामध्ये त्यांनी काय दाखवलं की प्रोटीन सिंथेसिस कसं होतं याचं मॉडेल तयार केलं. प्रोटीन सिंथेसिस बॅक्टेरियामध्ये कसं होतं हे त्यांनी या 2 सायंटिस्टनी दाखवलं. ओके, त्याच्यानंतर 1961 नंतर पुढे खूप साऱ्या डिस्कवरीज अशा होत गेल्या जीन्समध्ये, DNA मध्ये, आणि तिथून आपली एक नवीन ब्रांच जी आली त्याला आपण म्हणतो जेनेटिक इंजिनिअरिंग, ही ब्रांच आली. आणि त्याच्यामध्ये आपण कुठली टेक्निक यूज करतो, तर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये यूज केली जाते ती जेनेटिक इंजिनिअरिंगची ब्रांच आली. ओके, आणि अशा पद्धतीनं आजपर्यंत खूप सारे नवीन एक्सपेरिमेंट्स होत आहेत आणि त्याचे ॲप्लिकेशन्स आपण जेनेटिक्समध्ये करतोय. तर आज आपण जो चॅप्टर स्टडी करतोय हेरिडिटी, हा बायोलॉजीच्या जेनेटिक्स ह्या ब्रांचमधला आहे. ओके, तर जेनेटिक्स काय आहे, बायोलॉजीची अशी ब्रांच ज्याच्यामध्ये आपण मेनली जीन्स, DNA, हेरिडिटी याचा आपण स्टडी करत असतो. तर आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये या काही सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ओके, आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की जी मेन प्रोसेस आहे, जे आपण मगाशी पाहिलं की हेरिडिटी ही कशामुळे येते, जीन्समुळे येते. ओके, म्हणजे पॅरेंट्सकडून चिल्ड्रनमध्ये काय जातात, जीन्स जातात. तर इथं आत्ता आपण काय पाहणार आहोत की बाबा हे जीन्स काय आहेत, जीन्स नेमके काय आहेत हे आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल सेलमध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये आपल्या DNA आहे असं आपण म्हणतो. ओके, तर हा DNA काय आहे, आपण काय म्हणतो की बाबा हा एक लॉंग अबाउट 2.2 मीटर लॉंग इतका असा थ्रेड असतो की जो असा डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. ओके, असे आपण स्ट्रक्चर DNAचे मॉडेल्स असे आपण पाहतो. ओके, तर ह्या DNA वरती जीन्स आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला ही बेसिक कन्सेप्ट थोड्याशा माहिती पाहिजेत कारण आपण ह्याचा पुढचा जो भाग बघणार आहोत ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ह्याच्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे. आता आपल्या स्टडीसाठी आपण काय करतो की हा जो कॉइल स्ट्रक्चर आहे त्याला आपण असं स्ट्रेट दाखवतो. ओके, ह्याला अनकॉइल करून स्टडी इझी करण्यासाठी आपण त्याचे असे 2 स्ट्रेट स्टँड्स बनवतो. आणि मग ह्या DNA कशाने बनलेला आहे, तर त्याच्यामध्ये 4 नायट्रोजिनस बेसेस आहेत. ओके, 4 नायट्रोजिनस बेसेस ज्यांची नावं आहेत ॲडेनिन. ओके, ह्या बेसिसची नावं काय आहेत, ॲडेनिन, गॉनिन माहिती असेल तुम्हाला, सायटोसिन आणि थायमिन. ठीक आहे, आणि आपल्याला हे पण माहिती आहे की RNA मध्ये फक्त काय चेंज असतो, तर थायमिनच्या जागी थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल, म्हणजे RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी आहे युरॅसिल. तर हे नायट्रोजिनस बेसेस जे आहेत हे कुठल्या फॉर्ममध्ये असतात DNA मध्ये, तर ते न्यूक्लिओटाइडच्या फॉर्ममध्ये असतात. आता न्यूक्लिओटाइड आणि नायट्रोजिनस बेसेस यांच्यामध्ये फरक काय आहे बघा. नायट्रोजिनस बेसेस हे ॲड होतात, अटॅच होतात शुगरला. ओके, ज्याला आपण DNA मध्ये डीऑक्सीरायबोज शुगर म्हणतो, RNA मध्ये रायबोज शुगर म्हणतो. तर आता हे नायट्रोजिनस बेसेस, ओके, प्लस काय येणार आहे, ओके, ठीक आहे. तर आता हे आपले आहेत नायट्रोजिनस बेसेस. ठीक आहे, ह्या नायट्रोजिनस बेसेसमध्ये आपण काय ॲड करतो, शुगर ॲड करतो, प्लस त्याच्यामध्ये आपण फॉस्फेट ग्रुप ॲड करतो. ठीक आहे,
आता हे कसे अटॅच होतात वगैरे याचा सगळा डिटेल स्टडी तुम्हाला 11-12 हायर क्लासेसमध्ये आहे. तर हे तिन्ही, तर ह्या चारपैकी कुठलाही एक असेल त्याला तो शुगरला अटॅच असेल, शुगरला फॉस्फेट ग्रुप अटॅच असेल आणि हे तिन्ही मिळून आपला बनतो न्यूक्लिओटाइड. ओके, तर न्यूक्लिओटाइडमध्ये एक नायट्रोजनस बेस असेल कुठलाही, एक शुगर आणि एक फॉस्फेट ग्रुप, हा झाला न्यूक्लिओटाइड. तर इथं आपल्याला DNA मध्ये काय दिसतील, न्यूक्लिओटाइड्स दिसतील. ओके, तर हे न्यूक्लिओटाइड्स आपण दाखवताना फक्त आपल्याला दाखवताना आपण काय करतो, जो नायट्रोजनस बेस असेल ना तो फक्त दाखवतो. का, कारण नायट्रोजनस बेसेस वेगळे वेगळे आहेत. शुगर आणि फॉस्फेट ग्रुप प्रत्येक न्यूक्लिओटाइडमध्ये सेमच आहे, म्हणून आपण DNA दाखवताना फक्त नायट्रोजनस बेस दाखवतो. मग इथं हा A फॉर ॲडेनिन, T फॉर थायमिन, C फॉर सायटोसिन, ओके, G फॉर गॉनिन, असं आपण दाखवतो. ओके, तर आता हा असा 2 स्टँड असतील. नंतर आपण काय म्हणतो की DNAच्या दुसऱ्या स्टँडवरती जे नायट्रोजनस बेसेस किंवा न्यूक्लिओटाइड्स असतील ते याला कॉम्प्लिमेंटरी असतात असं आपण म्हणतो. आता कॉम्प्लिमेंटरी असतात याचा अर्थ काय बघा, कॉम्प्लिमेंटरी असणं म्हणजे एकमेकांना पूरक असणं. ओके, एकमेकांना पूरक म्हणजे काय, ॲडेनिन कुणाबरोबर पेअर करू शकतो, ह्या बाकीच्या 3 पैकी ॲडेनिन फक्त थायमिनशीच पेअर करू शकतो. ह्याला म्हणतो आपण, काय म्हणतो की ॲडेनिन आणि थायमिन हे एकमेकांना पूरक आहेत, म्हणजे ते कॉम्प्लिमेंटरी आहेत. ओके, तर म्हणून DNA मध्ये नेहमी ॲडेनिनच्या समोर तुम्हाला नेहमी येईल थायमिन, थायमिनच्या समोर येईल ॲडेनिन, सायटोसिनच्या समोर येईल गॉनिन, गॉनिनच्या समोर येईल सायटोसिन. ओके, अशी आपल्या मिलियन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स असतात. ठीक आहे, तर हे न्यूक्लिओटाइड्स असे अरेंज असतात. तर आपण हा स्ट्रक्चर असा दाखवतो. ओके, तर आता ह्या DNA वरती जीन्स आहेत. आता DNA वरती जीन्स आहेत याचा अर्थ काय, आता हा DNA असा पूर्ण जो 2.2 मीटर लॉंग आहे मॉलिक्यूल, त्याच्यातला जेवढा फंक्शनल पार्ट असेल ना, समजा आता हा असा एवढा पूर्ण मोठा मी असं काढला, तर आपल्या DNA मध्ये काय, इथून इथपर्यंतचा पार्ट मे बी फंक्शनल आहे आणि इथूनचा इथपर्यंतचा पार्ट हा फंक्शनल नाही आहे. ओके, तर DNA वरती जो पार्ट, जो सेगमेंट फंक्शनल आहे त्याला आपण म्हणतो जीन्स. ओके, त्याला म्हणतो आपण जीन्स. म्हणजे पॅरेंटमधून जे चिल्ड्रनमध्ये जे जीन्स जातात तर ते जीन्स DNA वरती आहेत. जीन्स का आहेत, फंक्शनल सेगमेंट ऑफ DNA आहेत. ओके, तर आता पहा, तर हा असा DNA आहे. आता ह्या DNA पासून जे DNA मधले जे जीन आहेत ते चिल्ड्रनमध्ये जातात. मग जीन गेल्यामुळं कॅरेक्टर येतं म्हणतो आपण. तर जीनमुळं कॅरेक्टर कसं येतं एक्झॅक्टली, तर हा जीन जो आहे म्हणजे हा जो DNA आहे, जीन काय सेपरेट जाणार नाही आहे, तो DNA सगळ्या DNA सोबतच जाणार. DNA गेला म्हणजे जीन्स पण गेले. ओके, तर हा जीन आधी काय तयार करतो, म्हणजे हा DNA आधी तयार करतो RNA. ओके, तर आधी DNA काय तयार करतो, RNA तयार करतो. आता हे जे RNA असतात ते 3 टाईप्सचे असतात. तर हा आपला DNA आहे पहा. ओके, आता ह्या DNA नंतर आपल्याला येतं RNA. ठीक आहे, आता येतं इथं RNA. ओके, बघा, DNA पासून तयार होतो RNA. ठीक आहे, तर DNA पासून RNA तयार होणे ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. ही प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शनची. तर ट्रान्सक्रिप्शनची सिंपल डेफिनेशन काय आली, फॉर्मेशन ऑफ RNA फ्रॉम DNA इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. ओके, तर आता हे जे RNA आहे ते 3 टाईपचे असतात मुलांना. ओके, ते 3 टाईप कुठले आहेत, एक तर तो असेल mRNA ज्याला आपण मेसेंजर RNA म्हणतो, दुसरा तो असू शकतो tRNA, तिसरा टाईप असेल rRNA. तर असे RNAचे 3 टाईप असतात. तर DNA पासून कुठलाही RNA तयार होऊ शकतो. त्यातला आपल्याला प्रोटीन सिंथेसिस, बघा आपण म्हणतो DNA मुळे कॅरेक्टर येतात, तर DNA मुळे कसे एक्झॅक्टली येतात, DNA मुळे डायरेक्ट प्रोटीन बनत नाहीत. तर DNA पासून आधी बनतो RNA
आर एन ए नंतर आर एन ए पासून बनतात प्रोटीन्स. ओके, म्हणजे हाच पार्ट आपण कसा लिहू शकतो पहा, असा आपण लिहू शकतो. आधी डीएनए, डीएनए पासून तयार झाला आर एन ए. या प्रोसेसला काय नाव दिलं मुलांनो? या प्रोसेसला आपण म्हटलं ट्रान्सक्रिप्शन. आठवतंय का? समोरच आहे तुमच्या ट्रान्सक्रिप्शन. ओके, आणि ह्या आर एन ए पासून, आणि हा मेन आर एन ए, ह्या तिन्हीपैकी मेन कुठला इन्व्हॉल्व होतो? एम आर एन ए. आणि ह्या एम आर एन ए पासून प्रोटीन तयार होणे. ओके, ही पुढची प्रोसेस आली. तर ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. या प्रोसेसला म्हणतो ट्रान्सलेशन. ओके, तर पहा आता डीएनए पासून आर एन ए बनणे ट्रान्सक्रिप्शन, आर एन ए पासून प्रोटीन बनणे ट्रान्सलेशन. आणि हा जो आता हे काय व्हायला लागलेलं आहे? इन्फॉर्मेशन पास ऑन होतीये. ओके, डीएनए कडून आर एन ए कडे, आर एन ए पासून प्रोटीन मध्ये. तर याला आपण म्हणतो, हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो, दिस वी कॉल इट ॲज, हा काय आहे? दिस इज सेंट्रल डॉग्मा. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डॉग्मा. ओके, सो सेंट्रल डॉग्मा म्हणजे इन शॉर्ट काय झालं? फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन पाथवे आहे तो. डीएनए टू आर एन ए ट्रान्सक्रिप्शन, आर एन ए टू प्रोटीन ट्रान्सलेशन. तर आता आपल्याला ह्या दोन्ही प्रोसेसेस स्टडी करायच्यात. तर ट्रान्सक्रिप्शनमध्ये आधी काय होणार आहे? मगाशी जसं मी सांगितलं काय होणार आहे? डीएनए पासून आर एन ए बनणार आहे. पण डीएनए पासून आर एन ए बनताना आता आपल्याला बेसिक्स माहिती आहेत की डीएनए हा डबल स्टँडर्ड असतो आणि आर एन ए हा सिंगल स्टँडर्ड असतो. ओके, त्याच्यामुळं आता ह्या डीएनए वरती काहीतरी एक सिक्वेन्स असेल. तो सिक्वेन्स काही असू शकतो, म्हणून ए टी सी जी सी सी जी सी काहीही असू शकतो. ओके, आणि ह्याच्या अगेन्स्टमध्ये ह्याचे कॉम्प्लिमेंटरी अडेनिनला थायमिन, थायमिनला हे असे असतात. आता ह्याच्यामध्ये एक तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? डीएनए पासून जेव्हा आर एन ए बनतो तर दोन्ही स्ट्रँड त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत. डीएनएचा कोणता तरी एक स्ट्रँड इन्व्हॉल्व होतो. ओके, डीएनएचा कोणता तरी एक स्ट्रँड इन्व्हॉल्व होतो आणि एका स्ट्रँड पासून बनतो आपला आर एन ए. ओके, तर इथं याच्यापासून बनणार आहे आर एन ए. ठीक आहे, तर डीएनए पासून आर एन ए बनणे याला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. तर ह्याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जातात? तर यामध्ये पहा क्वेश्चन कसे विचारले जातात. डायग्रॅम जी दिलेली आपल्याला ही पहा, ही जी डायग्रॅम दिलेली आहे. सेंट्रल डॉग्मा काय आहे? द फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए टू आर एन ए टू प्रोटीन. तिथं काय होतं? डीएनए गाईड करतो प्रोटीन तयार व्हायला थ्रू आर एन ए. तर तुम्हाला प्रश्न काय विचारले जातात? बघा इथं ही जी डायग्रॅम आहे, टेक्स्टबुकमधली डायग्रॅम आहे. त्यांनी हा डीएनए दाखवलेला आहे कॉइल्ड. ओके, आणि बघा याच्यापासून हा जो पार्ट आहे हा पार्ट काय तयार व्हायला लागला? एम आर एन ए तयार व्हायला लागला. तर तुम्हाला क्वेश्चन ह्याच्यावरती नेम द फॉलोइंग नेममध्ये येतात. कुठला तरी एक तुम्हाला डायग्रॅम दिलेली असेल, इथं ए बी सी किंवा काहीतरी एक दिलेलं असेल, एक विचारलं असेल, हे दिलेलं असेल, इथं ए दिलेलं असेल, लेबल करा. ओके, असाही क्वेश्चन येतो. तर ह्या डायग्रॅममध्ये काय दाखवलंय? डबल स्टँडर्ड डीएनए पासून असा हा सिंगल स्टँडर्ड आर एन ए तयार व्हायला लागला. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ही अशी होते. ओके, आता याच्यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे की ट्रान्सक्रिप्शन नंतर ट्रान्सलेशन कसं होतं. ओके, म्हणजे आर एन ए पासून प्रोटीन कसा तयार होतो. तर इथं आपण पाहणार आहोत प्रोटीन फॉर्मेशन, म्हणजेच कुठली प्रोसेस पाहणार आहोत? ट्रान्सलेशन. तर ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला मदत करणार आहे टी आर एन ए, आर आर एन ए, ओके, आणि एम आर एन ए तिन्ही सुद्धा मदत करणार आहेत. ओके, प्रोसेस होताना कशी होणार आहे बघा. सेलमध्ये, आता सेलमध्ये काय होणार आहे? हा आपला सेल आहे. ओके, या सेलमध्ये न्यूक्लियस आहे. ह्या न्यूक्लियसमध्ये आपला असा हा डबल स्टँडर्ड डीएनए होता. तर ह्या डीएनए पासून आत्ता जशी पाहिली आपण तसं याच्यापासून काय तयार झाला? याच्यापासून तयार झाला आर एन ए, जो सिंगल स्टँडर्ड आहे. ओके, आता आपल्याला माहिती आहे न्यूक्लियसला पोर्स असतात. ठीक आहे, तर जो आर एन ए कुठं तयार झालाय? न्यूक्लियसमध्ये. तो आर एन ए हा त्या पोरच्या थ्रू बाहेर येणार. तर याला असे पोर्स असतील तर ह्या पोरच्या थ्रू 3D इमॅजिन करा. असं बॉल आहे न्यूक्लियस, त्याला पोर्स आहेत.
आतमध्ये आर एन ए तयार झालाय, तर तो आर एन ए या पोरच्या थ्रू आता बाहेर येईल. बाहेर काय सायटोप्लाझम आहे. ओके, तर आर एन ए कुठं आला, सायटोप्लाझममध्ये आला. आता सायटोप्लाझममध्ये हा आर एन ए आल्यानंतर त्याला प्रोटीन तयार करायला मदत कोण कोण करणार आहे, रायबोझोम्स करणार आहेत. कोण येणार आहेत त्याला हेल्प करायला, रायबोझोम्स. सेल चॅप्टरमध्ये तुम्ही स्टडी केलेला आहात. रायबोझोम्स येतात ज्याला 2 युनिट असतात. आणखीन कोण येतो, टी आर एन ए, हे त्याला हेल्प करायला येणार आहेत मुलांना. आता रायबोझोममध्ये काय असतं, रायबोझोममध्ये 2 सब युनिट असतात. असा हा एक मोठा सब युनिट असतो, एक छोटा सब युनिट असतो. ओके, टी आर एन ए, टी आर एन ए कसा आहे, टी आर एन एचं स्ट्रक्चर काय असतं पहा, आपल्याला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. टी आर एन एमध्ये हा मॉलिक्यूल आपलं जसं लवंगाचं जसं लीफ असतं तशासारखं ह्याचं स्ट्रक्चर असतं. ओके, तर हा असा स्ट्रक्चर असतो टी आर एन एचा. टी आर एन ए असा आहे, त्याला हेअर पिन मॉडेल किंवा क्लोर लीफ मॉडेल पण म्हणतात. ओके, तर आता ह्या टी आर एन एवरती हा जो पार्ट आहे ना मुलांनो, हा पार्ट, तर ह्या पार्टला काय म्हणतात, अँटीकोडॉन लूप. ह्याच्यावरती काय आहे, अँटीकोडॉन आहे. ओके, आता त्याच्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे की बाबा कोडॉन काय आहे, अँटीकोडॉन काय आहे हे माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, आता बघा, आता कोडॉन म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. आता मगाशीच्या डायग्राममध्ये आपण जे पाहिलेलं होतं, ठीक आहे, जी ट्रान्स्क्रिप्शनची जी डायग्राम पाहिली होती, ठीक आहे, परत एकदा मी काढते. बघा, आपण काय पाहिलं होतं मगाशी की हा डी एन ए, ह्याच्यापासून एक सिंगल आर एन ए तयार झाला होता. ओके, याच्यापासून असा हा सिंगल आर एन ए तयार झाला होता. ह्या आर एन एवरती काय असणार आहे मुलांनो, असे नायट्रोजनस बेसेस असणार आहेत. फक्त फरक काय असणार आहे, जिथं थायमिन जिथं डी एन एमध्ये असेल तिथं थायमिनच्या ऐवजी इथं युरॅसिल असेल. ओके, बघा आता आणखीन एक लाईन आपल्याला काय दिलेली आहे, डी एन ए पासून जेव्हा हा आर एन ए तयार होतोय, तर हा एम आर एन ए तयार होताना ह्याच्यावरती सुद्धा न्यूक्लिओटाइड्स आहेत. एम आर एन एवरती सुद्धा न्यूक्लिओटाइड आहेत, डी एन एवरती सुद्धा न्यूक्लिओटाइड्स आहेत. फक्त फरक काय, इथं हा डबल स्टँडर्ड आहे, हा सिंगल स्टँडर्ड आहे. डी एन ए नुसार, डी एन एवरती जसे न्यूक्लिओटाइड्स आहेत त्याच्यानुसार एम आर एन एवरचे न्यूक्लिओटाइड्स येतात. ओके, फरक फक्त काय असेल, जिथं कुठं डी एन एवरती थायमिन आलेला असेल त्याच्याऐवजी आर एन एवरती युरॅसिल येईल. ओके, तर असा आपला हा एम आर एन ए आला. समजा ह्याच्यावरती असा सिक्वेन्स आहे, असा सिक्वेन्स आहे. ठीक आहे, आता आपण एम आर एन एला काय म्हणतो, एम आर एन ए मेसेंजर आर एन ए म्हणतो की ज्यांनी मेसेज घेऊन आलाय. आता ह्याच्यावरून काही कळतं का आपल्याला, काहीच कळत नाही काय मेसेज आहे तो. ओके, पण मेसेज तर आहे. तर सायंटिस्टना बरीच वर्ष लागली हे फाइंड आउट करायला की बाबा नेमकं काय मेसेज आहे, काहीच कळत नाहीये. तर डी एन एने काय केलंय, त्याच्यावरची जी माहिती आहे ना ती कोड फॉर्ममध्ये लिहिलेली आहे. कोड लँग्वेज तुम्ही पण यूज करता ना कधी कधी, मोबाईलवरती बोलताय, चॅट करताय, पप्पा आले तर काहीतरी एक कोड पाठवता, मम्मी आली काहीतरी एक कोड पाठवता, कोड लँग्वेज. तशीच कोड लँग्वेज डी एन एवरती पण आहे. ओके, आणि ती कुठल्या फॉर्ममध्ये, आता डी एन एवरती बघायला गेले तर फक्त काहीतरी ए यू जी सी एम आर एन एवरती, डी एन एवरती ए टी सी जी दिसेल. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कुठल्या फॉर्ममध्ये आहे पहा. हे जे 3 नायट्रोजिनस बेसेस जे आहेत, 3 नायट्रोजिनस बेसेस म्हणा किंवा 3 न्यूक्लिओटाइड्स म्हणा, तर ह्या 3 न्यूक्लिओटाइड मिळून काय तयार करतायत, एक कोडॉन तयार करतायत, एक कोडॉन तयार करतायत. आता कोडॉन म्हणजे काय की हा जो कोडॉन आहे ना तो कुणासाठी आहे, अमिनो ॲसिडसाठी आहे. म्हणजे हा पर्टिक्युलर जो सिक्वेन्स आहे ना तो एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडचा नाव सांगतोय तो. ओके, म्हणजे ही माहिती आहे एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडसाठी, म्हणून हे कोडॉन कुणा बाबतीतचे इन्फॉर्मेशन आणलेत, पर्टिक्युलर अमिनो ॲसिडसाठीचे इन्फॉर्मेशन यांनी आणलेली आहे. ओके, म्हणजे ह्या 3 नायट्रोजनस बेसिस हे एका अमिनो ॲसिडचं नाव सांगतायत, हे 3 एकाचं सांगतायत. ओके, तर हा जो कोडॉन आहे 3 नायट्रोजनस बेसिसनी बनलाय किंवा 3 न्यूक्लिओटाइडनी म्हणा, तर 3नी बनलेला आहे. म्हणून कोडॉन आपण कसं डिस्क्राईब करतो, वी से दॅट कोडॉन इज ट्रिपलेट.
काय म्हणतो आपण, कोडॉन ट्रिपलेट आहे म्हणतो. का म्हणतोय, मेडअप ऑफ 3 नायट्रोजनस बेसेस और 3 न्यूक्लिओटाइड्स. ओके, तर हे पण शोधायला सायंटिस्टना बरेच कष्ट घ्यावे लागले. ठीक आहे, आणि मग शेवटी त्यांना समजलं की बाबा DNA वरची कोड लँग्वेज ही अशा 3 नायट्रोजनस बेसेसनी एक कोडॉन तयार करते आणि एक अमिनो ॲसिडची इन्फॉर्मेशन देते. तर त्याला म्हटलं त्यांनी ट्रिपलेट. ओके, पण आता हे फाइंड आउट करायचं होतं की बाबा AUC ठीक आहे, हा एका अमिनो ॲसिडला तर कोड करतोय, पण कोणत्या अमिनो ॲसिडला, तर हे कुणी फाइंड आउट केलं, हा पुढचा प्रश्न होता. तर आता ते काम कुणी आपल्यासाठी सोपं केलं, सायंटिस्ट आले. त्या सायंटिस्टचं नाव आहे बेटा, हे ग्रेट सायंटिस्ट असतात, सायंटिस्टचं नाव आहे हरगोविंद खुराना. ओके, सायंटिस्ट हरगोविंद खुराना. तर यांनी काय केलं, यांनी फाइंड आउट केलं की कुठले 3 नायट्रोजनस बेसेस किंवा कुठला ट्रिपलेट किंवा कुठला कोडॉन कुठल्या अमिनो ॲसिडसाठी आहे, हे फाइंड आउट केलं हरगोविंद खुराना यांनी. सो व्हॉट इज हिज कॉन्ट्रीब्युशन, दॅट ही हॅज फाउंड आउट. काय फाइंड आउट केलं, कोडॉन्स फॉर ऑल 20 अमिनो ॲसिड्स. त्यांनी ट्रिपलेट कुठल्या अमिनो ॲसिडसाठी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की प्रोटीनचे मध्ये जे अमिनो ॲसिड येतात ते किती आहेत, 20 आहेत. 20 वेगवेगळ्या टाईपचे अमिनो ॲसिड्स आहेत. तर त्यांनी फाइंड आउट केलं की बाबा हे जे अमिनो ॲसिड जे आपल्या बॉडीतले प्रोटीन बनवतात ते कुठल्या अमिनो ॲसिडनी, त्या अमिनो ॲसिडसाठी कुठला कोडॉन आहे, हे कुणी फाइंड आउट केलं, हरगोविंद खुराना साहेबांनी फाइंड आउट केलं. मग आता MRNA काय केलंय बघा, सेलमधून मगाशी जसं दाखवलं काय होतंय बाळांनो, सेलमध्ये न्यूक्लियस आहे. परत रिवाइज करू, न्यूक्लियसमध्ये DNA आहे. DNA पासून काय तयार झाला, mRNA. mRNA काय करणार, हळूच कुठून आला, न्यूक्लियर पोरमधून आला. न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आठवा, न्यूक्लियर पोरमधून सायटोप्लाझममध्ये आला, इन्फॉर्मेशन घेऊन आला. आता त्या इन्फॉर्मेशननुसार आता काय बनवायचं आहे आपल्याला, प्रोटीन बनवायचं आहे. इथे लक्षामध्ये आपल्याला काय बनवायचं आहे, याच्यानुसार आपल्याला बनवायचं आहे प्रोटीन. तर प्रोटीन बनवण्यासाठी ही mRNA जी इन्फॉर्मेशन जी आणली ती रीड कोण करणार, ती समजणार कोणाला, तर ती समजते कोणाला, ती समजते आपल्या tRNA. हा जो स्ट्रक्चर आपण मगाशी जो पाहिला, ही इन्फॉर्मेशन कुणाला समजते, tRNA समजते. ओके, आणि मग tRNA कशामुळे समजते, tRNA ही समजते आपल्या त्याच्यावरती मगाशी जो आपण पाहिला, काय पाहिला होता, tRNA वरती असा अँटीकोडॉन लूप पाहिला होता. हा अँटीकोडॉन लूप. तर ह्या अँटीकोडॉन लूपवरती काय आहे, ह्या कोडॉनसाठी अँटीकोडॉन आहे. येते लक्षामध्ये, तर ह्या कोडॉनसाठी अँटीकोडॉन आहे. त्याच्यावरून तो काय करतो, त्या कोडॉनला ओळखतो. आणि त्या कोडॉनला ओळखतो म्हणजे तो काय करतो की बाबा अच्छा, तर ही इन्फॉर्मेशन समजा इथं AUCच्या ऐवजी जर AUG जर असलं असतं, ओके, AUG जर असलं असतं, तर हा जो कोडॉन आहे ना बेटा, तो आहे अमिनो ॲसिड मिथिओनिनसाठी. तो आहे मिथिओनिनसाठी. ठीक आहे, आता तुम्हाला हे काय पाठ करायची गरज नाही आहे, फक्त मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की AUG कोडॉन हा ह्या अमिनोसाठी, हे कुणी ओळखलं, tRNA. ओके, आणि मग tRNA काय करतो माहिती, सायटोप्लाझममध्ये जो मिथिओनिन अमिनो ॲसिड असेल त्याला तो बाइंड करतो. ओके, तर त्याला पकडून आणतो सायटोप्लाझममधून आणि कुठे घेऊन येतो, जिथं आपला mRNA आलेला आहे. ओके, जिथं आपला सायटोप्लाझममध्ये काय आलं आहे, आता सायटोप्लाझममध्ये जो mRNA आलेला आहे त्याला आणतो. ठीक आहे, तर बघा आता कसं होणार, आपला हा mRNA आलेला आहे सायटोप्लाझममध्ये, त्याला जाऊन कोण बाइंड होतो, रायबोझोम. रायबोझोममुळं त्याच्यानंतर कोण येतो, tRNA. येताना कोणाला घेऊन येतोय, अमिनो ॲसिडला घेऊन येतोय. ओके, तो कोणाला घेऊन येतोय, अमिनो ॲसिडला घेऊन येतोय. ठीक आहे, मग आता बघा tRNA येताना, tRNA त्याच्यामुळे तुम्हाला जी डायग्राम दिलेली आहे ती अशी दिलेली आहे पहा. हा tRNA कुणाला घेऊन आला, अमिनो ॲसिडला घेऊन आला. कुणाच्या नुसार, इथं जी इन्फॉर्मेशन आहे, इथं इन्फॉर्मेशन काय आली आहे DNA वरती, AUG. कुणी आणली, mRNA. ओके, त्याच्यानुसार tRNA याच्यासोबत त्याच्या घेऊन आला मिथिओनिन अमिनो ॲसिड. ओके, मग आता इथं हा रायबोझोम वरती इथं समजा दुसरा पुढचा कोडॉन असेल,
तो कुठल्या तरी एका अमिनो ॲसिडला कोड करतोय, हा आहे. तर इथं दुसरा tRNA येतो, ओके. आणि 2 येताना परत एक अमिनो ॲसिड आणतो. असे 2 अमिनो ॲसिड इथं आले. मग ह्या अमिनो ॲसिड्समध्ये बघा, इथं एक अमिनो ॲसिड आहे, इथं एक अमिनो ॲसिड आहे. ह्या अमिनो ॲसिड जॉईन करायला तुम्हाला माहिती असेल, एक अमिनो ॲसिड हा दुसऱ्या अमिनो ॲसिड बरोबर कुठल्या बॉन्डनी जॉईन होतो? पेप्टाइड बॉन्ड. ह्या बॉन्डला काय म्हणतात? पेप्टाइड बॉन्ड. ओके. तर ह्या 2 अमिनो ॲसिडमध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार व्हायला लागेल, मग प्रोटीन बनेल. तर हा पेप्टाइड बॉन्ड कोण तयार करतोय? यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन करायला येतो RNA. ओके, RNA रायबोझोमल RNA येतो. अशा पद्धतीनं काय व्हायला लागलं? इथं ट्रान्सलेशन व्हायला लागलं. म्हणजे काय? एक अमिनो ॲसिड जोडला गेला दुसऱ्या अमिनो ॲसिडला. आता काय आहे बघा, याच्या पुढं काय आहे? इथं mRNA वरती आणखीन इन्फॉर्मेशन आहे, इथं आणखीन कोडॉन आहे बघा. हा एक कोडॉन होता, हा एक होता, आता मे बी इथं हा कोडॉन असेल. आता अजून अमिनो ॲसिड जोडायचे, तर हा रायबोझोम इथून इकडे शिफ्ट होतो. ओके, शिफ्ट होताना एका कोडॉन पासून दुसऱ्या कोडॉनला, म्हणजे एका ट्रिपलेट पासून दुसऱ्या ट्रिपलेटला. तर हा रायबोझोम एका ट्रिपलेट पासून दुसऱ्या ट्रिपलेटला मूव्ह करणं, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? तुम्हाला काय दिलेलं आहे टेक्स्टबुक मध्ये? दिस प्रोसेस इज नोन ॲज ट्रान्सलोकेशन. ह्या प्रोसेसला म्हणतो ट्रान्सलोकेशन. Okay, so what is translocation? Movement of ribosomes from one codon to next codon or from one triplet to next triplet. येते बघा लक्षात. तर हीच तुम्हाला एका डायग्राम मध्ये तुम्हाला जी आपल्याला दाखवलेली आहे बघा. हे आपण ट्रान्सक्रिप्शन पाहिलं, ठीक आहे. इथं पहा, इथं तुम्हाला ट्रान्सलेशन दाखवलेलं आहे बघा. हे DNA चे 2 स्ट्रँड. ओके. आता हा त्याने काय दाखवलाय? सॉरी, हा आहे mRNA. बघा इथं न्यूक्लियस दाखवलाय. न्यूक्लियसच्या पोरमधून mRNA बाहेर आला. mRNA बाहेर आल्यानंतर त्याला बाइंड कोण झाले? रायबोझोम. त्याच्यावरती काय आहेत? कोडॉन्स आहेत. ओके. बघा tRNA आला. tRNA अमिनो ॲसिड घेऊन येतोय आणि मग ह्यांच्यामध्ये बघा हा काय आहे? अमिनो ॲसिड. हे लेबलिंगसाठी विचारतात मुलांना तुम्हाला, त्याच्यामुळे ह्या डायग्रामचे लेबल लक्षात ठेवा. बघा हा mRNA आला, mRNA वरती कोडॉन्स आहेत, नंतर रायबोझोम आला, tRNA अमिनो ॲसिड घेऊन आला, त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार झाला आणि मग हळूहळू आपली काय तयार होणार? प्रोटीनची चेन तयार होणार, पॉलीपेप्टाइड तयार होणार. मग एक पॉलीपेप्टाइड तयार झाला, त्याच्यामध्येच काय ॲड होणार आहे बघा. आता ह्याच्यातच काय होणार? एक पॉलीपेप्टाइड चेन, त्याच्यामध्ये जॉईन होणार दुसरी पॉलीपेप्टाइड चेन, पॉलीपेप्टाइड चेन, ठीक आहे. दुसरी असे खूप सारे पॉलीपेप्टाइड चेन प्लस मेनी पॉलीपेप्टाइड चेन्स, मेनी पॉलीपेप्टाइड चेन. आणि ह्याच्यामुळं काय तयार झाला? कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होतो आणि हा कॉम्प्लेक्स प्रोटीन आपल्या बॉडीचे सगळे फंक्शन कंट्रोल करतात. तर म्हणून आपण काय लिहितो? म्हणतो की आपले कॅरेक्टर DNA कंट्रोल करतो. तर कसा कंट्रोल करतो? प्रोटीनच्या थ्रू. प्रोटीन डायरेक्ट बनवले का? नाही, mRNA थ्रू. आणि हे काय करतात? कंट्रोल कॅरेक्टर्स. ओके. तर इथं आपला हेरिडिटीचा पार्ट कंप्लीट झालेला आहे मुलांनो. ओके. आता ह्याच्यानंतर याच्यात आपण काय काय पाहिलं? कुठले सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन, मग DNA काय आहे, जीन काय आहे, ट्रान्सक्रिप्शन कसं होतं, ट्रान्सलेशन कसं होतं. तर एवढा पार्ट आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये आहे हेरिडिटीचा. ओके. आता आपण याच्यानंतर आपण पुढच्या पार्टकडे जाणार आहोत. दॅट इज आपला आहे, हा एक पॉईंट राहिला, सॉरी, हेरिडिटीमध्येच म्युटेशन. म्युटेशन काय बघा, जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं की DNA वरती असा सिक्वेन्स असतो. ओके. आता हा सिक्वेन्स दिलाय, तो काही असू शकतो बरं का. बघा हा DNAचा सिक्वेन्स बदलतो, म्हणून तर आपण एकमेकांपासून वेगळे असतो. ओके. जर हा जो DNA असतो त्याच्यातला 99.9% DNA ना मुलांनो सगळ्या ह्युमन बिंगचा एकच असतो. फक्त 0.1% सिक्वेन्स वेगळा असतो, म्हणून आपण एकमेकांपासून वेगळे दिसतो. पण 99.9% एक असल्यामुळं आपल्या सगळ्या ह्युमनना 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान आहेत. ओके. फरक फक्त थोड्याशा सिक्वेन्स, म्हणजे सिक्वेन्स फार महत्त्वाचा आहे. आता कधी कधी काय होतं, काही गोष्टींमुळं, जसं तुम्ही ऐकलं असेल बघा की बाबा जर तंबाखू खाल्ली तर कॅन्सर झाला. ओके. मग कॅन्सर का झाला? त्या माणसाच्या DNA मध्ये चेंज झाला.
ओके, नंतर आपण बघतो बाबा स्किनचा कॅन्सर झालाय, ओके, किंवा माउथचा कॅन्सर झालाय. कॅन्सर हा जेनेटिक डिसऑर्डर आहे असं आपण म्हणतो, बरोबर आहे. मग आता हे का बरं असं झालं, तर DNA मध्ये जो चेंज झाला त्याला आपण म्हणतो म्युटेशन. तर म्युटेशन ही एक सायंटिफिक टर्म आहे बेटा. म्युटेशन काय आहे? म्युटेशन इज अ चेंज कशामध्ये? जेनेटिक मटेरियल, DNA मधला चेंज ऑफ एन ऑर्गॅनिझम. दीज चेंजेस ऑकर इन डिफरंट वेज. तर आता बघा इथं काय चेंज झालेलं दाखवलंय तुम्हाला. बघा इथं मेन सिक्वेन्स असा आहे TAACTG. चेंज काय झालाय बघा, ह्याच्यामध्ये TAA आला पण CTG च्या ऐवजी CGA आला इथं. हा बदलला इथं, हा सिक्वेन्स एवढा सिक्वेन्स इथं बदलला. येते लक्षामध्ये. मग सिक्वेन्स बदलला, DNA बदलला, कारण सगळं कशात आहे? सिक्वेन्समध्येच तर आहे. तर असं जेव्हा DNAच्या सिक्वेन्समध्ये बदल होतो तेव्हा त्याला आपण म्हणतो म्युटेशन. ओके, तर म्युटेशन म्हणजे काय? चेंज इन जेनेटिक मटेरियल. आणि मग हे म्युटेशन ना काही काही वेळेला खूप हार्मफुल असतात. ओके, काही काही वेळेला काही होत नाही पण बऱ्याच वेळेला काही डिसीजेस होतात. तर त्यातलं आपल्याला एक डिसीजचं नाव दिलेलं आहे, दॅट इज सिकल सेल ॲनेमिया. ओके, आता हे डिटेल्स ह्याच्याबद्दल काहीही तुम्ही स्टडी करू नका, कारण हा डिटेल स्टडी हायर क्लासेसला आहे. आता फक्त नाव लक्षात ठेवायची. किंवा जर म्युटेशन जर झालं तर कुठला डिसीज होऊ शकतो, एक मार्काला विचारू शकतात, सिकल सेल ॲनेमिया. ओके, म्युटेशन म्हणजे काय? चेंज इन DNA, चेंज इन जेनेटिक मटेरियल. आत्तापुरतं फक्त एवढंच लक्षात ठेवा. ओके, आता नेक्स्ट पार्ट, चॅप्टरचा पुढचा पार्ट स्टार्ट करतोय, इव्होल्यूशन. बघा आपण नेहमी हा शब्द वापरतो, इव्होल्यूशन. इव्होल्यूशन झालं, इव्होल्यूशन झालं. इव्होल्यूशन म्हणजे काय आहे? चेंज आहे. ओके, जसं आपण मोबाईल बघतो ना, आधी असलेले मोबाईल 2G, 3G, 4G, 5G, बरोबर आहे. हा काय? चेंज आहे. म्हणजेच काय? इव्होल्यूशन झालं. म्हणजे इव्होल्यूशन असं नाही आहे की फक्त ह्युमन बिईंगमध्ये किंवा ॲनिमल्समध्येच होतं. इव्होल्यूशन हे नॉन लिव्हिंग थिंगमध्ये सुद्धा होतं. मग इव्होल्यूशन झालं म्हणजे काय झालं? चेंज झाला. हा चेंज कसा आहे? स्लो होतो. बघा आता आपण मोबाईलमधले चेंजेस फास्ट होत आहेत कारण ते आपण करतोय, पण नॅचरली जे होतात ना ते स्लो असतात. त्याच्यामुळं इव्होल्यूशन ही काय आहे? एक कसं दिलेलं आहे आपल्याला? ग्रॅज्युअल प्रोसेस आहे असं म्हटलेलं आहे. पहा, इव्होल्यूशन ग्रॅज्युअल, ग्रॅज्युअलचा अर्थ आहे स्टेप बाय स्टेप. नंतर कुणामध्ये होणार आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. लॉंग ड्युरेशन म्हणजे ही प्रोसेस कशी आहे? स्लो आहे, स्लो. ओके, प्रोसेस इव्होल्यूशन इन्व्हॉल्व चेंजेस. कशात चेंजेस होतात? स्पेसीजच्या कॅरेक्टरमध्ये. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्पेसीज अक्रॉस जनरेशन. एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये थोडा चेंज, मग अजून चेंज, असं होत होत काय होतात? नवीन स्पेसीज तयार होतात. इव्होल्यूशन झाल्यामुळं काय तयार होतात? न्यू स्पेसीज. न्यू स्पेसीज अराइज ॲज अ रिझल्ट ऑफ चेंजेस. स्पेसिफिक ट्रेट, स्पेसिफिक कॅरेक्टरमध्ये चेंज झाल्यामुळं. ओके, आणि मग हे कुठले चेंज? ज्या चेंजमुळं जर तो ऑर्गॅनिझम बेटर सर्वाईव्ह करू लागला, ओके, त्या एन्व्हायरमेंटमध्ये जर तो बेटर सर्वाईव्ह करतोय तर तो चेंज पुढे जातो. समजा एखादा चेंज झाला आणि त्या चेंजमुळे जर काही हार्म होतंय तर ते कॅरेक्टर पुढे जाणार नाही, कारण तो ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह करणार नाही. त्याच्यामुळे जो चेंज आपल्याला जगायला मदत करतो तो चेंज पुढे जातो. ओके, आणि मग ते चेंज होत होत काय होतं? एक नवीन स्पेसिस तयार होते. ओके, तर त्याला आपण म्हणतो, काय म्हणतो त्याला? इव्होल्यूशन झालं. ठीक आहे, आता बघा इव्होल्यूशनमध्ये काय आहे इथं पुढं काय दिलंय बघा. इव्होल्यूशन कधीपासून झालं? ओरिजिन ऑफ लाईफ. आता इव्होल्यूशन हे फक्त नॉन लिव्हिंगमध्ये नाही झालंय, स्टार्समध्ये झालेलं आहे. ओके, आपल्या सगळ्या अबायोटिक फॅक्टरमध्ये झालेलं आहे आणि लाईफमध्ये पण झालेलं आहे. तर आपल्याला इथं काय इन्फॉर्मेशन दिली आहे की बाबा जेव्हा युनिव्हर्स आलं, युनिव्हर्सवरती अर्थ आली, मग अर्थवरती लाईफ आलं. मग हे लाईफ कधी आलं? तर आपल्याला काय दिलंय? 3 बिलियन इयर्स ॲगो पर्यंत लाईफ नव्हती. ओके, त्याच्यानंतर लाईफ आली. त्याच्यानंतर काय आली बेटा? त्याच्यानंतर लाईफ आली. ठीक आहे, ओके, त्याच्यानंतर आपल्याला आलेली आहे लाईफ इनिशियली. मग आता ही कशी आली असेल? काय म्हटलंय बघा की सुरुवातीला काय असतील? एकदम ऑर्गॅनिझम इलेमेंट्स असतील. ओके, सुरुवातीला काय असेल? ओशनमध्ये स्मॉल इलेमेंट्स येतील.
ओके ओके ठीक आहे. हे पहा, सुरुवातीला हे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला इलेमेंट्स कशामध्ये? ओशनमध्ये. इलेमेंट्स इन ओशन हे तुम्ही असं जस्ट ह्या फ्लो चार्टनी स्टडी करू शकता. इलेमेंट्सनी काय तयार केले? सिंपल इनऑर्गॅनिक, एवढंच आहे याच्यामध्ये समरी. सिंपल इनऑर्गॅनिक, नंतर त्याच्यापासून नंतर सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार झाले. ओके, बघा आपल्या लाईफची सुरुवात जी आहे ना बेटा ती पाण्यात आहे, पाण्यात. ओके, त्याच्यामध्ये सिंपल इनऑर्गॅनिक, मग ऑर्गॅनिक, ह्याच्यापासून आपला पहिला सेल तयार झाला, फर्स्ट सेल तयार झाला. मग ह्या सेलचा नंबर वाढायला लागला. ओके, इन्क्रीज इन नंबर, इन्क्रीज इन नंबर. मग सेलमध्ये डिफरन्सेस यायला लागले. याच्यानंतर काय व्हायला लागलं? याच्यानंतर यायला लागले, मी इथं पुढे लिहिते बाळांनो, याच्यानंतरचा पार्ट बघा, डिफरन्सेस यायला लागले सेल्समध्ये. ओके, डिफरन्सेस इन सेल. का सेलमध्ये डिफरन्सेस यायला लागले? जे ओशनमध्ये जे सेल तयार झाले ते सराउंडिंग मटेरियल ॲब्झॉर्ब करायला लागले, ते घ्यायला लागले. मग ज्यांनी जो मटेरियल घेतला त्याच्यानुसार त्यांचे कॅरेक्टर बदलले, सेल्समध्ये डिफरन्सेस आले. ओके, आणि मग परत कुठले कुठले सेल तयार झाले? मग पहिला ऑर्गॅनिझम जो तयार झाला तो युनिसेल्युलर तयार झाला. त्याच्यामध्ये चेंजेस होऊन युनिसेल्युलर नंतर मल्टीसेल्युलर, अशा पद्धतीनं काय झालं? इव्होल्युशन होऊन या अर्थवरती लाईफ आली. हेच या आपल्या टेक्स्टबुकच्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. ओके, तुम्ही असं लिहिलं, संपला खेळ. ओके, तर लाईफ कशी आली? 3.5 बिलियन इयरपर्यंत लाईफ नव्हती. नंतर ओशनमधल्या इलेमेंट्समध्ये काही रिॲक्शन झाल्या, काही सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनले, नंतर त्याच्यापासून नंतर ऑर्गॅनिक बनले, नंतर पहिला सेल तयार झाला, सेलचा नंबर वाढला. ओके, त्याच्यामध्ये डिफरन्सेस आले आणि पहिला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, अशी ही पूर्ण डायव्हर्सिटी आपल्यामध्ये आली. तर असं काय झालं? लाईफचं ओरिजिन झालं. ओके, बघा आता आपण हे म्हटलं की बाबा ठीक आहे, असं लाईफचं ओरिजिन झालंय, ठीक आहे. पण असं जर कुणी सांगितलं, मी जर तुम्हाला नुसतंच जर म्हटलं की असं असं झालंय बरं का, की आधी युनिवर्स होतं, मग त्याच्यामध्ये असं एक खूप मोठा ब्लास्ट झाला, आधी एक बिग बँग थेरी तुम्ही ऐकली असेल, पाहिले असतील व्हिडिओ वगैरे. बिग बँग थेरी म्हणतो बघा, काय म्हणतो? ब्रह्मांड वगैरे जे म्हणतो आपण, वेगवेगळ्या जातींमध्ये आपण वेगळं त्याचं सांगतो. ब्रह्मांड होतं, खूप मोठं एक्सप्लोजन झालं, मग त्याच्यातून काय झाल्या? सोलार सिस्टीम तयार झाल्या, त्याच्यामध्ये आपली एक अर्थ तयार झाली, मग ह्या अर्थवरती असं असं लाईफ आलं. ओके, पण हे लाईफ आलं असं जर नुसतं सांगितलं तर कुणी विश्वास ठेवत नाही. ओके, आणि मग हे युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर आले, मल्टीसेल्युलरमध्ये चेंजेस झाले, हे सगळं जे आपण जे सांगतो ना बेटा, हे असं नुसतं सांगितल्याने सायन्समध्ये कुणी विश्वास ठेवत नाही. सायन्समध्ये आपल्याला त्याच्यासाठी प्रूफ्स द्यावे लागतात. ओके, जर तुम्ही सांगताय की बाबा असं असं होते, पहिले ह्युमन बिईंग असे होते, पहिले ह्युमन बिईंग हाताचा सुद्धा चालण्यासाठी उपयोग करत होते, सायन्सचा माणूस म्हणतो प्रूफ द्या. ओके, चेंज झालाय म्हणताना तुम्ही, आधीची ह्युमन बिईंग हे माकडांसारखे होते, कशावरून? प्रूफ द्या. तर त्याच्यासाठी सायंटिस्टनी काय केलेलं आहे? बऱ्याच लोकांनी आपल्याला प्रूफ पण दिले. त्याला आपण काय म्हणतो? एव्हिडन्सेस. प्रूफ म्हणजे काय येणार आहे त्याच्यामध्ये? प्रूफलाच काय म्हणतो आपण? वी कॉल इट ॲज एव्हिडन्सेस. ओके, तर हे काय आहेत? एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. एव्हिडन्स म्हणजे काय? पुरावे. मग कशावरून आपण म्हणू शकतो की इव्होल्युशन झालंय? तर हे पुरावे आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला खूप वेगवेगळ्या टाईपचे पुरावे मिळालेले आहेत की ज्याच्यावर आपण म्हणू शकतो की हो असं इव्होल्युशन झालेलं आहे. तर ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन कसा येतो माहिती की ह्याच्यातले काही ब्लँक ठेवतात. ओके, आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात की बाबा तुम्हाला कुठले कुठले पुरावे आहेत इव्होल्युशनसाठी? तर कुठले कुठले आहेत? पहिला पहा, मॉर्फॉलॉजिकल. ओके, पाहणार आहोत आपण. एम्ब्रिओलॉजिकल, कनेक्टिंग लिंक, पॅलिओन्टॉलॉजिकल, नंतर सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर, आणि नंतर आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. ओके, तर असे आपल्याला वेगवेगळे पुरावे आपल्याला आहेत. आता आपण एक एक पुराव्याचा आपण स्टडी करणार आहोत. तर पहिला आपला पुरावा आहे मॉर्फॉलॉजिकल.
आता मॉर्फॉलॉजी म्हणजे आपण काय स्टडी करतो? मॉर्फॉलॉजी मीन्स काय असते? एक्सटर्नल फीचर्स. ओके, स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर म्हणतो आपण मॉर्फॉलॉजी. इज स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर, जे आपल्याला बघितल्याबरोबर दिसतात त्यांना आपण म्हणतो मॉर्फॉलॉजी. तर जेव्हा आपण एकापेक्षा जास्त ऑर्गॅनिझमला जर पाहिलं आणि त्याच्यात आपल्याला काही सिमिलॅरिटीज जर दिसत आहेत, ओके, बघा इथं काय लक्षात ठेवायचं आहे? मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्समध्ये तुम्हाला कुठले शब्द महत्त्वाचे आहेत? सिमिलॅरिटीज. ओके, सिमिलॅरिटीज महत्त्वाचं आहे. कशामध्ये? स्ट्रक्चर ऑफ बॉडी पार्ट्स. ओके, त्या बॉडी पार्टमध्ये कुणाच्या 3, 4, 5, 6 अशा ऑर्गॅनिझम बघतोय, सगळ्यांचं नाक एकसारखं दिसतंय, सगळ्यांचे डोळे एकसारखेच दिसत आहेत, म्हणजे सिमिलॅरिटीज आल्या. ओके, माउथ, आईज, नॉस्ट्रिल. आता ह्याच्यासाठी आपल्याला 2 एक्झाम्पल इथं पिक्चर दिलेले आहेत आपल्याला टेक्स्टबुकमध्ये. कशाचं दिलं आहे बघा? ॲनिमल्सचं दिलं आहे, 3 ॲनिमल्सचं दिलं आहे. आता ह्या 3 ॲनिमलमध्ये आपल्याला काय दिसतंय बघा? सगळ्यांच्या डोळ्यांची पोझिशन बघा, फ्रंट साईडला आहे डोळे, फ्रंट साईडला दिसत आहेत, इथं डोळे एकसारखे दिसत आहेत. ओके, त्यांचं जर नॉस्ट्रिल जर बघितलं, नॉस्ट्रिल एकसारखं दिसतंय. सगळ्यांच्या बॉडीवरती बघा खूप थिक हेअर आलेले आहेत. ओके, ठीक आहे. नंतर सगळ्यांमध्ये कान बघा, एक्सटर्नल पिन्ना म्हणतो आपण, पिन्ना आलेला आहे. ओके, तर ह्याच्यामुळे काय म्हणू शकतो की अरे हे 3 ॲनिमल वेगळे तर आहेत, पण ह्यांचे कान एकसारखे दिसत आहेत, केस आहेत बॉडीवरती, डोळ्यांची पोझिशन एकसारखी आहे. याचा अर्थ ह्या 3 ॲनिमल्स आत्ता वेगळे आहेत, पण ह्यांचे ॲन्सेस्टर्स सेम असावा. ह्यांचा पूर्वज कोणतरी एक असेल ज्याच्यापासून हे आले. म्हणजे काय दाखवतंय? एक कोणतरी आधी होता, त्याच्यामध्ये चेंजेस झाले आणि ह्या नवीन नवीन स्पेसिस तयार झाल्या. अँड दॅट इज नथिंग बट इव्होल्युशन. नंतर झाडांमध्ये पण आपल्याला मिळत आहे. आता ह्या 3 प्लांटचे जर तुम्ही जर पानं जर पाहिली, लिव्ज जर पाहिली, बघा ह्याचे लिव्स पहा, याचे लिव्स पहा, याचे लिव्स पहा, काय दिसतंय आपल्याला? लिव्सचा शेप सारखा दिसतोय. लिव्समध्ये जे व्हेनेशन आहे, व्हेनेशन म्हणजे काय असतं? अरेंजमेंट ऑफ व्हेन्स. अशी जी व्हेनची अरेंजमेंट आहे ती पण एकसारखी आहे. ह्यांचा पेटिओल, पेटिओल म्हणजे कोण? स्टॉक ऑफ लीफ, त्याची पोझिशन पण एकसारखी दिसतीये. याचा अर्थ आता ही झाडं तर वेगळी वेगळी आहेत, पण पानं त्यांच्यामध्ये खूप सारी सिमिलरिटी आहेत, म्हणजे हे यांचा ॲन्सेस्टर एक असेल. तर हे एक्झाम्पल्स आपल्याला मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. ओके, हा पहिला एव्हिडन्स झाला की पहिला एक कोणीतरी असतो, चेंजेस होतात आणि वेगवेगळे स्पेसिस तयार होतात. ओके, त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा एव्हिडन्स. आधी मॉर्फॉलॉजी पाहिली, मॉर्फॉलॉजी होती एक्सटर्नल फीचरबद्दल. आता पाहणार आहोत इंटरनल फीचर. इंटरनल फीचरला काय म्हणतो आपण? ॲनाटॉमी. आता आत पण आहेत का सिमिलॅरिटीज, हे स्टडी केला. आता ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे इंटरनल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये सिमिलॅरिटी दिसतीये. ठीक आहे. आता हे काय दाखवलेलं आहे बघा आपल्याला पिक्चर. आता ह्याच्यामध्ये ह्यांचे जर आपला ह्युमनचा हँड आहे, 4 लेग ऑफ ऑक्स आहे, बैलाचा हा 4 लेग दाखवलाय. पॅटॅजियम, पॅटॅजियम म्हणजे काय? वटवाघू पाहिलंय. वटवाघूच्या बघा काय असतं, त्याचे जे पुढचे जे लिम्स आहेत त्या लिम्समध्ये याच्यामध्ये असा स्किन असतं, असं पडदा असतो, बरोबर आहे. हा थिन मेम्ब्रेन ऑफ स्किन, त्याला काय म्हणतो आपण? पॅटॅजियम. वरून बघितलं तर हे आतलं दिसणार नाही तुम्हाला, वरून फक्त आपल्याला पडदा दिसतो, स्किन दिसते, त्याला म्हणतो आपण पॅटॅजियम. नंतर फ्लिपर ऑफ व्हेल, व्हेलचे जे फ्लिपर आहेत हे बघा. आता हे इंटरनल स्ट्रक्चर आहे. वरून जेव्हा तुम्ही पाहाल हे एकसारखं दिसणार नाही, वेगळं वेगळं दिसणार आहे. पण जेव्हा आपण त्यांचं इंटरनल स्ट्रक्चर बघतोय तर इंटरनल स्ट्रक्चरमध्ये बघा. आता तुम्ही हा इंटरनल स्ट्रक्चर तर कुठे एक्झॅक्टली सिमिलर आहे? कशात सिमिलॅरिटी आहे? त्यांची जी बोन्स आलेत ना मुलांनो, हे बोन्स जे आलेत, तर ह्या बोन्सची अरेंजमेंट जर तुम्ही बघाल तर सेम आहे. बघा ह्युमनमध्ये हा जो वरचा जो बोन असतो त्याला आपण म्हणतो ह्युमेरस. ओके, तर हा ह्यांच्यामध्ये पण आलाय, ह्यांच्यामध्ये पण आलाय, याच्यामध्ये पण आलाय. ओके, खालचे 2 बोन असतात, रेडियस आणि अल्ना, बघा ह्याच्यामध्ये पण आलं, ह्याच्यामध्ये आले, ह्याच्यामध्ये आले. म्हणजे इंटरनली आता हे किती वेगळे वेगळे ॲनिमल आलेत, पण ह्यांच्या लिम्समध्ये सिमिलॅरिटी आली इंटरनल स्ट्रक्चरमध्ये, ॲनाटॉमीमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की हे वेगळे वेगळे स्पेसिस बनल्या, पण ह्यांचा ॲन्सेस्टर एक असेल. येते लक्षामध्ये? सो दिस इज ऑल्सो गिविंग अस द एव्हिडन्स दॅट इव्होल्युशन हॅज टेकन प्लेस. पुढचा बघा काय आला आता? वेस्टिजियल ऑर्गन. हा तिसरा एव्हिडन्स आहे.
व्हेस्टिजियल, थोडंसं वेस्ट असं येतं त्याच्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये. म्हणजे असे ऑर्गन जे आपल्यासाठी एक वेस्ट ऑर्गन आहेत, ज्याचा काही उपयोग नाही आहे. ओके, बघा व्हेस्टिजियल ऑर्गन, त्याची डेफिनेशन आपल्याला काय दिली आहे पहा. डेफिनेशन विचारतात 1 मार्कासाठी. व्हेस्टिजियल ऑर्गन्स आर डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड, म्हणजे जे पार्ट जास्त डेव्हलप झालेले नाही आहेत, असे पार्ट्स जे आता आपल्या बॉडीमध्ये काही फंक्शन करत नाही आहेत. ओके, त्या ऑर्गन्सला आपण काय म्हणतो, व्हेस्टिजियल ऑर्गन. काय लक्षात ठेवणार, डिजनरेटेड, अंडर डेव्हलप्ड बॉडी पार्ट्स दॅट आर नो लॉंगर युजफुल, वेस्ट झाले, त्यांना म्हणतो व्हेस्टिजियल ऑर्गन्स. का ते वेस्ट झाले, रिझन काय, त्यांचा वापर नाही केला. ओके, वापर न केल्यामुळं ते वेस्ट बनले. ठीक आहे, तर त्याचे एक्झाम्पल बघा. हळूहळू काय झालं, ग्रॅज्युअली डिसअपियर झाले. ड्यू टू एन्व्हायरमेंटल चेंजेस ऑर्गन मे लूज देअर फंक्शन ओव्हर टाईम. म्हणजे टाईममुळं, टाईम जसं काही एन्व्हायरमेंटमधल्या चेंजेसमुळे बदलला असेल, तो यूज नसेल झाला. मग इथं लक्षात काय ठेवायचं आहे बघा, हा पॉईंट, नॅचरल सिलेक्शन. ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की व्हेस्टिजियल ऑर्गनमध्ये शेवटी ते का बरं झाले, का आता फंक्शनलेस झाले. तर ह्याचं कारण काय, नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, नेचर काय करतं, जे युजफुल असेल ना मुलांनो, त्याला नेचर सिलेक्ट करतं. लक्षात ठेवा. आणि ज्याचा यूज आपण करत नाही आहे ना, तो युजलेस बनतो आणि मग नेचर त्याला सिलेक्ट करत नाही. येते लक्षात. त्याच्यामुळे आपल्याला देवाने जे ब्रेन दिले त्याचा वापर करा. नाही वापर केला युजलेस बनेल. बघा जसं आता काही ऑर्गनचं झालंय आपल्या बॉडीमध्ये, काय झालंय बघा, कुठले कुठले ऑर्गन, एक्झाम्पल्स विचारतात. पहिला दिलाय बघा, इयर मसल्स. आपल्या कानाच्या पाळीमध्ये इथं काही मसल्स आधी फंक्शनल होते. आता तुमचं नवीन मूवी आहे ना आपला आलेला आमिर खानचा PK मूवी, त्याच्यात दाखवले बघा त्याचे कान जे आहेत ना असे, तो हात न लावता त्याच्या कानांची तो मुवमेंट करू शकतो. हात लावून नाही बाळांनो, हात न लावता कानांची मुवमेंट त्याच्या पाळीची करू शकतो तो. का, कारण आधीच्या ह्युमनमध्ये हे मसल्स हे फंक्शनल होते. का फंक्शनल होते माहिती, आधीचे ह्युमन कुठं राहायचे, जंगलात. जंगलामध्ये खूप सारे प्राणी, मग त्यांना स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी प्राणी कुठूनही येऊ शकत होते, घरात राहत नव्हती माणसं. मग त्याच्यासाठी त्यांना साऊंड, कान त्यांना तीव्र ठेवावे लागायचे की कुठून आवाज येतोय का. येते लक्षात. आणि आधीचे ह्युमन बिईंग असे उभे नव्हते राहत, ते हाताचा पण उपयोग चालण्यासाठी करत होते. त्याच्यामुळे त्यांना सारखं मागून कोण येतंय का, पुढून इकडून आहे का, आवाज जास्त त्यांना म्हणजे लक्षपूर्वक ऐकावं लागायचं, म्हणून ते कान असे टवकारायचे हात न लावता. त्याच्यासाठी त्यांचे मसल्स हे फंक्शनल होते. पण आता काय झालंय, नंतर आपण झालो जे क्वाड्रिपेडल होतो ते आपण झालो बायपेडल, उभे झालो. उभे झाल्यानंतर आता आपण डोळ्यांचा जास्त उपयोग करतो, कानांच्या ऐवजी डोळ्यांचा जास्त उपयोग करतो. म्हणून ह्या मसलचा उपयोग कमी झाला आणि ते काय बनले, व्हेस्टिजियल. येते लक्षामध्ये. नंतर आता इथं बघा, तुम्हाला याच्यावरती प्रश्न कसे येतात, डायग्रॅम देतात, लेबलिंग विचारतात. ओके, डायग्रॅम देऊन काय करतात, लेबलिंग विचारतात. ठीक आहे, इथं बघा आता काय लेबलिंग विचारतील तुम्हाला. इथं बघा, आता इथं हा जो दिसतोय तुम्हाला विजडम टीथ, अक्कलदाढ म्हणतो त्याला, अक्कलदाढ. ओके, बघा अक्कलदाढ कधी येते, 18 ते 21 पुढे येते. आता काही जणांना येते, काही जणांना येतच नाही. मग याचा अर्थ असा आहे का त्या माणसाला अक्कलच येत नाही, अक्कलीचा आणि ह्या दाढेचा काहीही संबंध नाहीये. त्याला असं का म्हटलं असेल, 18 वर्षापर्यंत असं समजलं जातं बाळांनो की अक्कल येते. आता काही काहींना येतच नाही, ती गोष्ट सोडा भाग. पण ज्यांच्यामध्ये येते ते एज झाल्यानंतर ही दाढ येते, म्हणून त्याला काय म्हणतात, विजडम टीथ. ओके, पण ह्याचा उपयोग ती आता व्हेस्टिजियल का झाली, आता आधी फंक्शनल होते. आधी ह्युमन बिंगमध्ये ही दाढ, ही त्याला थर्ड मोलार पण म्हणतात, ती फंक्शनल होती. का फंक्शनल होती, कारण आधीचे ह्युमन रॉ मटेरियल खात होते बेटा, रॉ फूड खात होते, तर ते तोडण्यासाठी त्याचा ते उपयोग करत होते. आणि आधीच्या ह्युमन बिंगचं जॉ जे होते ना, जॉची साईज पण फार मोठी होती. त्याच्यामुळे ह्या दाढेला जागा होती व्यवस्थित येण्यासाठी, ती येत पण होती आणि ती फूड खायला, चिव करायला मदत पण करत होती. आता इव्होल्युशनमध्ये काय झालं, आता आपण काय करतो बघा, तुमचंच तुम्ही फळं किती जण तुमच्यापैकी चावून खातात आणि किती जण तुमच्यापैकी मिक्सरमध्ये फिरवलं, ज्यूस बनवला आणि पिला. काय करतो आपण, सॉफ्ट फूड खातोय.
येते लक्षामध्ये? मग सॉफ्ट फूड खाताना तुम्हाला दाढांची काय गरज पडत नाहीये. दुसरं अजून काय झालं इव्होल्युशनमध्ये, आपल्या जॉची साईज छोटी झाली. ओके, आणि त्याच्यामुळं ह्या दाढेला आता जागा नाहीये. आता सध्या ह्या विजडम टीथला काय म्हणतात माहिती आहे का? डॉक्टरांचा दात म्हणतात. असं का म्हणतात? कारण हे जागा कमी आहे, त्याच्यामुळे ती जेव्हा येते ना, बऱ्याच जणांना प्रॉब्लेमच क्रिएट करते, डॉक्टरांकडेच जावं लागतं. ओके, मग डॉक्टर काही छोटीशी सर्जरी, मायनर सर्जरी वगैरे करून त्या दाढेला आपल्या बॉडीमध्ये तिथं जागा करून देतात. ओके, तर आता बघा इथं काय, तर हे विजडम टीथ, आता ते वेस्टिजियल आहे. नंतर टेल बोन. टेल बोन आधी माहिती आहे तुम्हाला, टेल होती, पण आता काय झालं, आता टेल निघून गेलेली आहे, पण बोन आहे, त्याच्यासाठीचा बोन अजून पण आहे. ओके, तर हा वेस्टिजियल ऑर्गन आहे, त्याला कॉसिक्स पण म्हणतात. नंतर इंटेस्टाईनमध्ये, इंटेस्टाईनच्या इथं बघा, हा लार्ज इंटेस्टाईन आहे, हा स्मॉल इंटेस्टाईन आहे. तर जिथं स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईनला जॉईन जिथं करतो, तिथं हा जो पार्ट जो आला असा हा पाऊच सारखा, त्याला काय म्हणतो आपण? अपेंडिक्स. ओके, तर हे अपेंडिक्स पण आता युजलेस ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये. आधी ते फंक्शनल होतं. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे ऑर्गन हे जे दिलेत हे आपल्या बॉडीमध्ये नॉन फंक्शनल आहेत, पण असा याचा अर्थ नाही की ते सगळ्याच ॲनिमलमध्ये नॉन फंक्शनल असतील. ते बाकीच्या ॲनिमलमध्ये ते फंक्शनल असू शकतात. महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. Vestigial organ may be functionless in some organism, but at the same time they may be functional in other organisms. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स विचारतात की ह्युमनमधल्या वेस्टिजियल ऑर्गनची नावं किंवा डायग्रॅम देतात, लेबल करायला लावतात, तर या टाईपचे क्वेश्चन. तर हे झाले वेस्टिजियल ऑर्गन्स. हा पण एक आपल्यासाठी एक पुरावा आहे की चेंजेस, जसं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की इयर मसल्स आधी फंक्शनल होते, आता नाही आहेत. ओके, टेल होती, आता नाही आहे. काय झालं? इव्होल्युशन झालं. पुढचा पुरावा, आता ह्याचे हे डिस्क्रिप्शन. आता बघा आणखीन आपल्याला काय दिलेलं आहे. नेक्स्ट जो पुरावा आहे दॅट इज ऑफ फॉसिल्स. दॅट इज ऑफ फॉसिल्स पुरावा आहे. बघा फॉसिल्सचा पुरावा काय आहे इथं, फॉसिलसाठीचा पुरावा. हे बघा, आता नेक्स्ट जो पुरावा आहे दॅट इज फॉसिल्स. आता फॉसिलच्या स्टडीला आपण म्हणतो पॅलिएंटॉलॉजी. वी कॉल इट ॲज पॅलिएंटॉलॉजी. ओके, आता पॅलिएंटॉलॉजी इज स्टडी ऑफ फॉसिल्स. फॉसिल काय असतात? अवशेष म्हणतो आपण त्याला. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जेव्हा डेथ होते तेव्हा त्यांचा जो हार्ड पार्ट जो जमिनीमध्ये जो खाली डिपॉझिट झाला त्याच्यावरती माती येत गेली आणि काय झालं, डेड ऑर्गॅनिझम्स हे जर बरी झाले, सॉईलमध्ये जर दबले गेले, तर नंतर काय होतं, सॉफ्ट पार्ट निघून जातो, हार्ड पार्ट राहतो, त्याला आपण म्हणतो फॉसिल. ओके, मग ह्या फॉसिल आपल्याला पुरावा देतोय की असं असं इव्होल्युशन झालंय. आता हे कसं देतं बघा पुरावा. फॉसिल काय होतात, जमिनीमध्ये जर तुम्ही असं जर जमीन जे आहे आपली अर्थचा जो सरफेस आहे ती क्रस्ट जर खणत केलात तर तुम्हाला असे लेयर्स मिळतात, रॉक्समध्ये लेयर्स मिळतात. ओके, सेडिमेंटरी रॉकमध्ये फॉसिल तयार होतात. तर तुम्ही असं जसं तुम्ही खाली जाल, ही अप्पर लेयर आहे, ही नंतरची, ही नंतरची, ही एकदम जुनी लेयर. जसं आत जाता तसं इथले फॉसिल एकदम जुने असतील, ह्याच्या इथले जे असतील हे सेकंडमधले पहिल्यापेक्षा थोडे नवीन असतील, थर्डमधले दुसऱ्यापेक्षा थोडेसे नवीन असतील नंतर तयार झालेले, हे आत्ताचे रिसेंट फॉसिल असतील. तर आता ह्या फॉसिलवरून ह्याचा स्टडी केल्यानंतर आपल्याला काय दिसतं, किंवा इथला समजा हा एक्स ऑर्गॅनिझम जो होता त्याच्यामधले त्याच्याच सारखे फीचर इथं सुद्धा दिसत आहेत, इथल्या ऑर्गॅनिझममध्ये दिसत आहेत. समजा हा वाय ऑर्गॅनिझम आहे, इथं हा झेड ऑर्गॅनिझम आहे, तर काय दिसतंय आपण जेव्हा त्यांचे फॉसिल बघतोय काय दिसतंय आपल्याला, की ह्याच्यामध्ये जे फीचर आहेत ना त्याच्यासारखे काही फीचर इथं दिसत आहेत, ह्याच्यामध्ये जे फीचर आहे त्याच्यासारखे काही फीचर ह्याच्यात दिसत आहेत. याचा अर्थ काय होतोय की बाबा वाय हा झेड पासून आला असेल, झेड हा एक्स पासून आला असेल, असं आपल्याला फॉसिल हेल्प करतात, दाखवतात, प्रूफ देतात की असे असे चेंजेस झालेत. ओके, आता तुम्हाला एक कन्सेप्ट दिलेली आहे बेटा कार्बन डेटिंगची. कार्बन डेटिंग हे कशासाठी आहे बघा. कार्बन डेटिंग जो आहे तो कशासाठी आहे की जर तुम्हाला तो फॉसिल किती वर्षांपूर्वीचा आहे, एज जर काढायचं आहे, जर तुम्हाला एज काढायचा आहे त्या फॉसिलचा,
तर तुम्ही काय करू शकता, कार्बन डेटिंग मेथड ही यूज केली जाते बघा. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं पहा, कार्बन डेटिंग मध्ये आपले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे असतात ना बेटा, कार्बन डेटिंग ही काय आहे, मेथड आहे, एक मेथड आहे. त्या मेथडमध्ये काय केलं जातं, ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. कॅल्क्युलेट केलं जातं. काय कॅल्क्युलेट केलं जातं, अमाऊंट ऑफ C14. C14 काय आहे, एक रेडिओ आहे, रेडिओ आयसोटोप आहे म्हणतो आपण कार्बनचा, C14. तो किती आहे, आणखीन काय पाहिलं जातं, अँड रेशो ऑफ C14 टू C12. ह्याचा रेशो स्टडी करून आपण काय करतो की त्याचं एज, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एज काढू शकतो. आता बघा काय असतं, जेव्हा आपण लिव्हिंग असतो ना तेव्हा आपण सराउंडिंग मधलं कार्बन हा यूज करत असतो आणि तो कार्बन असतो C14. ठीक आहे. आपली जेव्हा डेथ झाली ऑब्विसली आपण तो काय घेणार नाहीये. मग आपल्या बॉडीमध्ये C14 जो रेडिओ आहे आणि जो C12 आहे हा कसा आहे, नॉन रेडिओ आहे. हा नॉन रेडिओ आहे. तर आता असतं कसं, तुम्हाला माहिती असेल केमिस्ट्रीमध्ये तुम्ही स्टडी करता, रेडिओ इलेमेंट हे डिग्रेड होतात. ओके, रेडिओ जे असतील ते डिग्रेड होतील, नॉन रेडिओ डिग्रेड होत नाहीत. तर जेव्हा आपण लाईव्ह आहोत त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये हा जो रेशो आहे ना, कशाचा, C14 आणि C12चा रेशो फिक्स असतो. ठीक आहे, एक फिक्स रेशो तो ठरलेला आहे. आपली डेथ झाल्यानंतर आपण C14 यूज घेत नाहीये, ऑब्विसली काय होईल नंतर, आणि हा रेडिओ आहे, त्याचं डीके होत चाललंय, त्याच्यामुळे ह्याची अमाऊंट जेवढी होती ती तर कमी व्हायला लागेल. ओके, मग ह्याची अमाऊंट कमी झाली तर तुम्हाला C14 टू C12 रेशो कमी मिळेल. येते लक्षामध्ये. मग आपल्याला समजा एखादा फॉसिल मिळाला, त्याचा आपल्याला एज फाइंड आउट करायचं आहे की बाबा किती जुना हा फॉसिल आहे, तर आपण काय करतो, कार्बन डेटिंग करतो. त्याच्यात काय करतो, C14चा अमाऊंट एकतर कॅल्क्युलेट करतो किंवा C14 टू C12 रेशो बघतो. तर हा रेशो जेवढा जुना फॉसिल असेल तेवढा त्याची व्हॅल्यू, त्या रेशोची व्हॅल्यू ही कमी होत जाते, कारण C14 रेडिओ असल्यामुळं तो डीके होत गेलेला आहे. तर कार्बन डेटिंग ही मेथड आपण यूजफुल, मग आता ठीक आहे, माहीत झालं आपल्याला कार्बन डेटिंग मेथड केली. ओके, तुम्हाला एका चौकोनामध्ये सायंटिस्टचं नाव पण दिलंय की ज्यांनी हे शोधून काढलंय. ठीक आहे, ते तुम्ही मला नंतर सांगा. त्यांनी एका जर्नलचं पण नाव दिलेलं आहे तुम्हाला, ज्याच्यात त्यांनी ही मेथड वापरून कोणकोणत्या फॉसिल्सची, कोणकोणत्या ऑर्गॅनिझमचा फॉसिलचा एज फाइंड आउट केलं, ते पण एका जर्नलमध्ये त्यांनी दिलंय. रेडिओ कार्बन म्हणून जर्नलचं नाव आहे, सायंटिस्टचं नाव मी नाही सांगत. ठीक आहे, आता बघा तुम्ही बघा, वाचा त्याच्यासाठी. आता कार्बन डेटिंग जो आहे ही मेथड, ठीक आहे, कार्बन डेटिंग फाइंड आउट केलं, उपयोग काय, तुम्ही म्हणाल काय उपयोग आहे त्याचा, मेलेल्या माणसाचं एज काढून कधी मेला, कधी होता, उपयोग काय आहे. तर ह्याचा यूज कुठं केला जातो, तर ह्याचा यूज केला जातो अँथ्रोपोलॉजी आणि दुसरं जे आहे आपले जे हस्तलिखित असतात, त्यांना म्हणतात मॅन्युस्क्रिप्ट्स. ओके, मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय, हस्तलिखित. म्हणजे जुन्या काळी लोक कशावर लिहित होती, झाडाच्या बार्कवरती लिहित होती, पाम ट्रीच्या लीव्हजवरती लिहून ठेवत होती, कपड्यांवरती लिहित होती. ओके, तर किती जुनं ते आहे लिहिलेलं, कशावर, कारण ते कपड्यावरती लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये पण कार्बन होतं, त्याचं पण तुम्ही हे केलं, एज काढलं, तुम्हाला कळालं की बाबा हे लिहिलेलं इतक्या वर्षांपूर्वीच आहे. आता हे कुठं उपयोगी पडतं, आता आपण बघा एखादी गोष्ट, तुम्हाला जर का रघुनाथ माशेलकर सायंटिस्ट माहिती असतील तर त्यांनी काय केलं, नीम जे आहे, आपण नीम किंवा टर्मरिक, हळद जी आपण वापरतो, ओके, तर त्याच्यासाठीचं पेटंट अमेरिका घेत होती. तर त्याच्यासाठी रघुनाथ माशेलकर यांनी काय सांगितलं की हळदीचा उपयोग हा आमच्या भारतामध्ये प्राचीन कालापासून होत आलेला आहे. मग त्यांनी म्हणलं पुरावा द्या, काय पुरावा आहे की तुमच्याकडे ते आधीपासून होत होतं. त्यांनी ह्याचा हेल्प घेतला, मॅन्युस्क्रिप्ट्स, म्हणजे आधीच्या लोकांनी कुठंतरी जे लिहून ठेवलेलं असतं, ओके, त्याचे पुरावे दिले. मग ते कधी लिहिलेलं आहे, ओके, कधी लिहिलेलं होतं हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. अँथ्रोपोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ सायन्स ऑफ ह्युमन म्हणजे ह्युमनच्या ॲक्टिव्हिटी कशा चेंज होतात,
काय काय ॲक्टिव्हिटीजमुळं काय प्रॉब्लेम येतात, काय फायदे होतात, त्याला म्हणतो अँथ्रोपोलॉजी. तर कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी झाल्या ह्याच्यासाठी आपण ह्या कार्बन डेटिंगचा उपयोग करू शकतो. ओके, तर कार्बन डेटिंगमुळं आपल्याला महत्त्वाचं काय माहिती पडतं, एज ऑफ फॉसिल माहीत पडतं. आता आपल्याला इथं काही पिक्चर दिलेले आहेत बघा, हे फॉसिल आहे. आपल्या बॉडीमधलं मला सांगा, आपल्या बॉडीमधला कुठला पार्ट बरे शिल्लक राहील, आपण मेल्यानंतर जर जमिनीखाली पुरलो गेलं तर बोन्स राहतील, कारण हार्ड पार्ट आहे. तर इथं दाखवलेलं आहे. ह्याच्यावरून बघा आपण डायनॉसॉर्स कसे होते, किती मोठे होते, हे सगळं सांगतो. इथं फॉसिल्सचे पिक्चर आहेत. आता इथं बघा, ही जी डायग्रॅम दिलेली आहे टेक्स्टबुकमधलीच आहे बघा, जमिनीचे लेयर्स केलेले आहेत. ओके, तर आता आपण हे जेव्हा स्टडी करतो फॉसिल्सचा, तेव्हा आणखीन एक काय माहिती पडतं आपल्याला, की बाबा ठीक आहे, ह्युमन इतक्या वर्षांपूर्वी होते, त्यांच्यामध्ये असे असे चेंजेस झाले. त्याच्याबरोबर आपण जे वेगळे, त्याच्यासोबत तुम्हाला एक शब्द दिलेला आहे तिथं, अस्टवेल्मिंग, जे दुसरे जे आहेत, दुसरे जे त्याच्यासारखे प्राचीन दुसरे ऑर्गॅनिझमचा पण आपण स्टडी करू शकतो. इथं बघा काय दिसतंय, सुरुवातीला कोण होते, इनव्हर्टेब्रेट्स. सुरुवातीला कोण होते म्हणतायत ते, इनव्हर्टेब्रेट्स. ओके, हे बघा इथं स्नेलचं दाखवलंय, स्टारफिशचं पिक्चर आहे, इनव्हर्टेब्रेट. त्याच्यानंतर आले फिशेस. ओके, फिशेस नंतर आले ॲम्फिबियन्स, फ्रॉग दाखवलंय तुम्हाला, क्रोकोडाईल दाखवलंय. फिशेस नंतर आले ॲम्फिबियन्स, ॲम्फिबियन्स नंतर आले रेप्टाईल्स, रेप्टाईल्स नंतर आले बर्ड्स. ओके, आणि मॅमल्स, बर्ड्स अँड मॅमल्स आले. म्हणजे याचा अर्थ हे फॉसिल बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते, की सगळ्या इनव्हर्टेब्रेट्स पासून कोण आलं. तुम्ही हे कसं स्टडी करू शकता, आधी होते इनव्हर्टेब्रेट्स, तुम्हाला लाईन आहे बेटा ही टेक्स्टबुकमध्ये, इनव्हर्टेब्रेट्स पासून आले व्हर्टेब्रेट्स. ओके, व्हर्टेब्रेट्समध्ये कोण कोण आले, आधी आले पायसेस, फिशेस, फिशेस पासून आले ॲम्फिबियन्स, ॲम्फिबियन्स पासून आले तुमचे रेप्टाईल्स, रेप्टाईल्स नंतर आले मॅमल्स. ओके, आता बघा, जर एखाद्या वेळेला प्रश्नपत्रिका अवघड करायची असेल तर एक्झामिनर जो क्वेश्चन पेपर सेट करणारा जो आहे तो काय विचारू शकतो बघा, इनव्हर्टेब्रेट कुठल्या, इथल्या नावांकडे आपण कधीच बघत नाही पुस्तकात. बघा इथं 3 नावं दिली आहेत, काय आहेत, पॅलिओझोइक एरा, मिझोझोइक एरा, सिनोझोइक एरा. आता एरा काय आहे बघा, आता आपण जे ड्युरेशन सांगतो कसं म्हणतो, इतक्या वर्ष आधी, म्हणजे मोठं काय झालं, वर्ष झालं. ओके, मग वर्षापेक्षा थोडं छोटं युनिट आपण कशाला केलं, मंथला केलं. मंथपेक्षा छोटा वीक आला, आठवडा आला. आठवड्यापेक्षा छोटा डेज, डेजमध्ये आवर्स, आवर्समध्ये परत तुम्ही मिनिट्स, सेकंड्स, असं ड्युरेशनचं जे केलंय तसंच सायंटिस्टनी काय केलं, की जेव्हापासून अर्थवरती लाईफ आली तर तो सगळा ड्युरेशन जो बिलियन्स ऑफ इयर्सचा आहे, जो तो मिलियन्स ऑफ इयर्स आहे, त्याला डिव्हाइड केलं अशाच युनिट्समध्ये. तर त्याच्यातला सगळ्यात मोठा युनिट, त्याच्यातला एक युनिट आहे एरा. ओके, एराचे नंतर येतात पिरियड्स. ओके, असे मग आता हे 3 एरा, पॅलिओझोइक एरा, पॅलिओझोइक एरामध्ये कोण कोण आलं, इनव्हर्टेब्रेट्स आणि तुमचे कोण आले, पायसेस आणि ॲम्फिबियन्स. हे तिन्ही इनव्हर्टेब्रेट्स, व्हर्टेब्रेट मधले कोण, पायसेस आणि ॲम्फिबियन. हे तिन्ही कशात आहेत बेटा, बघा पॅलिओझोइक एरामध्ये आहेत, पॅलिओझोइक एरा. ओके, त्याच्यानंतर रेप्टाईल्स आणि हे ॲम्फिबियन्स पण आले, ॲम्फिबियन्स, पायसेस आणि इनव्हर्टेब्रेट्स पॅलिओझोइक. नंतर रेप्टाईल्स आले मिझोझोइक एरा आणि त्याच्यानंतर आला सिनोझोइक एरा. रेप्टाईल्स, मिझोझोइक. लक्षात ठेवा बेटा, ज्यांना आउट ऑफ आउट मार्क्स पाडायचे असतील, पेपर अवघड आला तर याच्यावरून जरी क्वेश्चन आला तरी मार्क्स जायला नकोत, मिझोझोइक एरा. ठीक आहे, तर हे आहे तुमचं कुठला स्टडी झाला, हा पॅलिओन्टॉलॉजिकल स्टडी म्हणजेच फॉसिल्सच्या स्टडी. आता नंतरचा आहे आपल्याला कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक बघा नावातच आहे, लिंक आहे, लिंक कुणामध्ये, 2 ग्रुपमध्ये. जे आत्ता आपण पाहिले ना, जसं व्हर्टेब्रेटचे कुठले पाहिले आपण, व्हर्टेब्रेटचे पाहिले पायसेस, पायसेस पासून म्हटलं ॲम्फिबियन्स, ॲम्फिबियन्स पासून रेप्टाईल्स, रेप्टाईल्स पासून एव्स, एव्स पासून मॅमल्स. तर हे चेंजेस व्हायला खूप वर्ष लागली, हजारो वर्ष लागली. तर आता हा जो चेंज आहे ना, पायसेस पासून ॲम्फिबियन, डायरेक्ट
तोच तयार नाही होत बेटा, मध्ये एक कुठला तरी एक ऑर्गॅनिझम तयार होतो आणि त्या ऑर्गॅनिझममध्ये काय असतं माहिती का, त्या ऑर्गॅनिझममध्ये काही फीचर्स ह्याचे असतात, काही फीचर्स ह्याचे असतात, त्याला आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक. सो कनेक्टिंग लिंकमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कनेक्टिंग लिंक ऑर्गॅनिझम दॅट शो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 2 डिफरंट ग्रुप्स. हा महत्त्वाचा पॉईंट. 2 डिफरंट ग्रुप, पायसेस ॲम्फिबियन मधला थोडे थोडे कॅरेक्टर शो कॅरेक्टर्स ऑफ 2 डिफरंट ग्रुप्स, त्याला आपण म्हणतो. तर ही काय झाली, इथला जो कुठला ॲनिमल असेल त्याला म्हणतो आपण हा कनेक्ट करतोय, हा एक लिंक आहे, कनेक्टिंग लिंक आहे या 2 ग्रुपमध्ये. ओके, तर हे सुद्धा आपल्याला पुरावे देत आहेत कशाचा, की बाबा पायसेस पासून ॲम्फिबियन आले, तर ह्याच्यासाठी मधली एक स्टेज पण आली, येते लक्षामध्ये. नंतर रेप्टाइल्स पासून एव्स आले, एव्स पासून मॅमल्स आले, हे सांगण्यासाठी मध्ये काही काही ऑर्गॅनिझम्स आहेत आपल्याकडं ज्यांचे फॉसिल्स आहेत जे प्रूव्ह करतायत. तर आता आपल्याला ह्याचे एक्झाम्पल्स 3 एक्झाम्पल दिलेत बेटा आपल्याला. एक दिलेला आहे पेरिपॅटस, दुसरा दिलेला आहे डक बिल्ड प्लॅटिपस आणि तिसरा दिलेला आहे लंगफिश. तर आता ह्याचे पहा पिक्चर्स आपल्याला दिलेले आहेत, हे पहा. ओके, तर ह्याच्यावरती काय विचारतात, कनेक्टिंग लिंक कुणाकुणामध्ये आहे हे बघा. डक बिल्ड प्लॅटिपस हा कशाचे फीचर दाखवतोय, हा कनेक्टिंग लिंक आहे बिटवीन रेप्टाइल्स. ओके, दिस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स आणि मॅमल्स. आता प्रश्न येतो याच्यावरती, डक बिल्ड प्लॅटिपस मध्ये कुठले फीचर्स कुठले आहेत. ओके, तर ह्यासाठी तुम्ही काय करणार आहात बघा. डक बिल्ड प्लॅटिपस जर घेतला तुम्ही, पहिला डक बिल्ड प्लॅटिपस पिक्चर तुम्हाला दाखवलंय, तर डक बिल्ड प्लॅटिपस हा 2 ग्रुपचे फीचर्स दाखवतोय, 2 ग्रुपचे फीचर दाखवतोय. कुठल्या 2 ग्रुपचे, रेप्टाइल्स आणि मॅमल्स. तर रेप्टाइल सारखं त्याच्यामध्ये काय फीचर आलं याच्यावरती प्रश्न येतात बेटा. रेप्टाइल सारखं त्याच्यामध्ये आलं इथले एग्स, एग लेईंग. मॅमल्स एग ले नाही करत पण तो करतोय. मॅमल सारखं काय आलं त्याच्यामध्ये, बॉडीवरती हेअर आले आणि मॅमलचं ते अगदी स्पेसिफिक फीचर मॅमरी ग्लँड्स आल्या, मॅमरी ग्लँड्स आल्या. ओके, सो दिस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल अँड मॅमल. नंतर तुम्हाला दिलेलं आहे पेरिपॅटस. पेरिपॅटस त्याचे कशातला आहे, पा म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. पी फॉर पेरिपॅटस. कशातली लिंक आहे, ॲनेलिड्स आणि आर्थ्रोपोडा. ॲनेलिड्स अँड आर्थ्रोपोडाची आहे. ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा ॲनिमल किंगडममध्ये तुम्ही स्टडी केलंय. ॲनेलिड्स सारखं काय आलं पेरिपॅटसमध्ये, ॲनेलिड्स सारखे आले सेगमेंट्स, ॲनेलिड्स सारखं आलं क्युटिकल आणि ॲनेलिड्स सारखे आले पॅरापोडिया. काय आले, पॅरापोडिया. ठीक आहे. आर्थ्रोपोडामध्ये आर्थ्रोपोडा सारखे काय आले, आर्थ्रोपोडा सारखे त्याच्यामध्ये आली ट्रकियल सिस्टीम आली रेस्पिरेशनसाठी, ट्रकियल सिस्टीम आली रेस्पिरेशनसाठी. ओके, आर्थ्रोपोडा सारखं काय आलं, ट्रकियल सिस्टीम आली रेस्पिरेशनसाठी. आणखीन काय आलं, त्यांची सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आली, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. तुम्ही एवढा जरी टेबल असं जरी केला तरी हा पार्टचा स्टडी झाला. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आली. ओके, आणि तिसरं जे आपल्याला दिलेलं आहे लंगफिश. लंगफिश तर हा कशामधला कनेक्टिंग लिंक आहे, इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन फिशेस. फिशेसलाच आपण पायसेस म्हणतो आणि ॲम्फिबियन्स यातला कनेक्टिंग लिंक आहे. कसं आहे तो, काय फीचर आलं त्याच्यामध्ये, हा फिशेस सारखे कॅरेक्टर आहेत पण त्याच्यामध्ये आलं काय, इट हॅज लंग्स फॉर रेस्पिरेशन. ओके, आपल्याला माहिती आहे फिशेस गिल्सने रेस्पिरेशन करतात, पण हा फिश काय करतोय, लंग्सनी रेस्पिरेशन करतोय. म्हणजे हे काय दाखवतंय आपल्याला, ॲम्फिबियन्स फिशेस पासून इव्हॉल्व झाले, इव्होल्युशनचा प्रूफ आहे. कोण आहे, कनेक्टिंग लिंक. एक्झाम्पल पहिलं एक, तिसरं एक्झाम्पल लंगफिश, पहिलं पेरिपॅटस, दुसरा डक बिल्ड. ओके, एवढा टेबल केला, हा पार्ट झाला बेटा.
ओके, हेच आपल्याला दाखवलेलं आहे बघा. लंगफिश असा दिसतो. पेरिपॅटसला बघा, हे पॅरापोडिया, हे पॅरापोडिया आहेत बेटा, हे पॅरापोडिया आहेत. बॉडी सेगमेंटेड आली. ओके, नंतर हा लंगफिश. आता आपल्या लंग्स काय दिसणार नाहीत बाहेरून. डक बिल प्लॅटिपस मध्ये काय आलं, मॅमरी ग्लँड्स आल्या. ओके, आणि इथले एग्सचे पिक्चरमध्ये आपण बघू शकत नाही. आता शेवटचा जो एव्हिडन्स आहे, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. याचा अर्थ काय बघा, लॉजी स्टडी कुणाचा, एम्ब्रिओ, एम्ब्रिओलॉजी. एम्ब्रिओचा जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा काय दिसते की ह्याच्यासाठी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये एक पिक्चर दिलेलं आहे बेटा. बघा, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये एक पिक्चर दिलं आहे. हा जो पिक्चर आहे ह्याच्यात काय केलं आहे बघा, त्यांनी एम्ब्रिओज घेतलेत. कुणाकुणाचे घेतलेत बघा. हा आहे फिशचा. ओके, हा जो आहे इट इज अ फिश. हा सॅलामेंडरचा आहे. टॉर्टॉईजचे एम्ब्रिओ आहेत. हे चिकनचे आहेत. इथं पिगचे आहेत. इथं तुम्हाला काऊचा दिला आहे. रॅबिट, मॅन. आता हे वेगवेगळ्या स्टेजेसमधले. आता बघा, पहिल्या स्टेजमध्ये जर तुम्ही हे जर एम्ब्रिओ जर पाहिले, हां, आता खालचे पाहू नकात, वरचे जर पाहिले, समजा तुम्हाला ह्याच्यातला उचलून जर बघा, ह्याच्यातला उचलून जर एक एम्ब्रिओ दिला आणि तुम्हाला विचारलं, सांगा बरं हा एम्ब्रिओ ह्युमनचा आहे, रॅबिटचा आहे का कुणाचा आहे, सांगता येईल का आपल्याला? नाही येत. बघा किती सिमिलॅरिटीज आहेत. आता इथं तुम्हाला ठीक आहे, हे सगळे ड्रॉ केलेत आपण एकसारखे म्हणून थोडाफार साईजमध्ये, पण जेव्हा इंडिव्हिज्युअल एक देईल, विचार करा, ओळखता येईल का बाबा, सांगताच येणार नाही. नंतर त्यांच्यामध्ये चेंजेस येत गेले. ओके, म्हणजे ही स्टेज, इनिशियल स्टेजला सगळ्यांचे एम्ब्रिओ कुणाकुणाचे, फिश बघा, फिश आणि मॅन किती फरक आहेत, पण त्याचा एम्ब्रिओ आणि मॅनचा एम्ब्रिओ एकसारखा दिसतोय. म्हणजे काय दाखवतायत की हे सगळ्यांचा ॲन्सेस्टर एक असला पाहिजे. ओके, आणि त्या एका ॲन्सेस्टर पासून नंतर चेंजेस होत 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 जाऊन एवढ्या सगळ्या स्पेसिस बनल्या. त्यालाच तर आपण इव्होल्यूशन म्हणतो. ओके, तर हे सगळे आपले काय झाले, एव्हिडन्सेस फॉर इव्होल्यूशन. ओके, मग आता पुढं काय आलेलं आहे बघा, काही थेरीज मांडल्या गेल्या. हे एव्हिडन्सेसमुळं तर प्रूव्ह झालं की बाबा इव्होल्यूशन असं असं होतं, पण हे एव्हिडन्सेसला सोडून आधी काही नॅचरलिस्टनी काही थेरीज पण दिल्या होत्या. थेरी म्हणजे काय केलं जातं सांगू का बाबांनो, की काही गोष्टींचा खूप वर्ष खूप डिटेल स्टडी केला जातो आणि मग त्या स्टडी केल्यानंतर तिथे एक्सपेरिमेंट्स नाही केले जात. फक्त तुम्ही काहीतरी ऑब्झर्व करताय. ओके, काहीतरी तुम्ही थिंकिंग करताय आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून तुम्ही काही पॉईंट सांगताय, त्याला आपण थेरी म्हणतो. तर इव्होल्यूशनसाठी थेरी बघा, थेरी दोन टाईपच्या थेरीज आल्यात बरं का इव्होल्यूशनमध्ये. कुठल्या कुठल्या सांगू. एक आहे तुमची थेरी फॉर ओरिजिन ऑफ लाईफ. थेरीच्या दोन टाईप्स आलेत बेटा, दोन टाईपच्या थेरी आलेत. थेरी फॉर ओरिजिन ऑफ लाईफ म्हणजे अर्थवरती लाईफ कशी आली, फार गमतीशीर ह्या थेरीज आहेत बेटा, त्याचा तरी तुम्हाला नाही आहे. आणखीन कशासाठी आल्या, थेरी फॉर इव्होल्यूशन. थेरी फॉर इव्होल्यूशनच्या पण आल्या. तर आपल्याला तुम्हाला काही थेरीज फॉर इव्होल्यूशनच्या दिलेल्या आहेत. दोन थेरीज आपल्याला दिलेल्या आहेत. त्यातली पहिली थेरी आहे डार्विनची थेरी. चार्ल्स डार्विन, ग्रेट नॅचरलिस्ट बेटा, त्यांचं नाव सगळ्यांना माहिती असतं. चार्ल्स डार्विन हे कोण होते, इंग्लंडचे एक नॅचरलिस्ट होते. तर ह्यांनी एक थेरी मांडताना त्यांनी काय केलं, खूप सारे त्यांनी एक मोठी जर्नी केली. त्या जर्नीमध्ये त्यांनी खूप सारे स्पेसिमन्स कलेक्ट केले. यांनी स्पेसिमन्स इनन्युमरेबल, तुम्हाला शब्द आहे तिथं पहा टेक्स्टबुकमध्ये, इनन्युमरेबल स्पेसिमन्स कलेक्ट केले आणि त्या प्लांटचे, ॲनिमल्सचे त्यांचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्याच्या बेसिसवरती काही पॉईंट्स मांडले. तर तुम्हाला क्वेश्चन काय लक्षात ठेवायचे की ह्यांची जी थेरी जी त्यांनी मांडली, जी दिली, त्याची ती त्यांनी एक्सप्लेन केली एका बुकमध्ये. तर कुठल्या बुकमध्ये त्यांनी लिहिली, त्याचं नाव विचारलं जाऊ शकतं. कुठलं बुक, ओरिजिन ऑफ स्पेसिसमध्ये. ओरिजिन ऑफ स्पेसिस नावाच्या बुकमध्ये त्यांनी त्यांची थेरी मांडली. ओके, तर त्या थेरीचे पॉईंट्स काय होते बघा. त्यांनी काय सांगितलं, पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे की सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रॉलिफिकली रिप्रोड्यूस करतात. प्रॉलिफिकलीचा अर्थ काय, त्यांचा मॅक्झिमम जेवढा स्टॅमिना असेल, म्हणजे जेवढं ते रिप्रोड्यूस करू शकतात तेवढं मॅक्झिमम रिप्रोड्यूस करतात एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग सगळ्यांनी जर मॅक्झिमम रिप्रोडक्शन केलं, सांगा काय होईल, एवढा नंबर वाढला, कॉम्पिटिशन सुरू होईल.
मग त्या कॉम्पिटिशनमध्ये ही कॉम्पिटिशन कशी असेल, देअर विल बी इंटेन्स कॉम्पिटिशन फॉर सर्वायवल, खूप जोराची कॉम्पिटिशन तिथं सुरू होईल जगण्यासाठी. कारण सोर्सेस सगळ्याला, मला पण फूड लागते, तुम्हाला पण फूड लागते, खूप नंबर वाढला, कॉम्पिटिशन सुरू झाली. मग त्या कॉम्पिटिशनमध्ये ओनली दोज ऑर्गॅनिझम्स विथ बेनिफिशियल मॉडिफिकेशन सर्वाईव्ह करतील. असे ऑर्गॅनिझम ज्यांनी स्वतःला मॉडिफाय केलं तेच ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह करतील. आणि ते मॉडिफिकेशन कसे पाहिजेत, बेनिफिशियल पाहिजेत, ते सर्व मॉडिफिकेशन तर केलं पण ते काही कामाचंच नाही आहे, तर ते सर्वाईव्ह करू शकणार नाहीत. मग त्या म्हणजे काय काय पॉईंट आले, पहिल्यांदा ओव्हर प्रोडक्शन, पहिल्यांदा काय आला, पहिल्यांदा आला तुमचा ओव्हर प्रोडक्शन. ओके, ओव्हर प्रोडक्शन. त्याच्यानंतर सुरू झालं स्ट्रगल, हा पहिला पॉईंट. हा दुसरा पॉईंट आला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स सुरू झालं. त्याच्यामध्ये काय झालं, जे सर्वायवल ऑफ फिटेस्ट, जो फिट होता तो सर्वाईव्ह झाला. सर्वायवल ऑफ फिटेस्ट, जो फिट होता तो सर्वाईव्ह करेल. जो फिट कोण आहे ते कोण सिलेक्ट करणार, नेचर सिलेक्ट करणार आहे. बघा, नेचर सिलेक्ट, नेचर सिलेक्ट करतं म्हणजे काय, की जे फिट आहे ते जगणार आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो नेचरने सिलेक्ट केलं. आणि मग जो फिट असेल, जो जगेल, तो काय करेल, तो रिप्रोडक्शन करेल आणि त्याच्यापासून नवीन स्पेसीज तयार होईल. ते कॅरेक्टर पुढं जाऊन जाऊन शेवटी तुम्हाला न्यू स्पेसीज मिळेल. तर 4 पॉईंट डार्विनच्या थेअरीचे, ओव्हर प्रोडक्शन, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आणि मग न्यू स्पेसीजचं फॉर्मेशन. ओके, तर हे 4 पॉईंट डार्विनच्या थेअरीचे बेटा लक्षात ठेवा. ओके, आता ह्याच्यामध्ये ह्या थेअरीला काही ड्रॉबॅक जे आहे ते तुम्हाला दिलेले आहेत, की डार्विनची थेअरी ठीक आहे, डार्विनने हे सगळे पॉईंट सांगितले, पण काही त्याचे लिमिटेशन्स होते बेटा, काही लिमिटेशन्स होते. काय लिमिटेशन्स होते, तर डार्विन हे जे डार्विनचं म्हणणं काय होतं, की इव्होल्युशन कशामुळे होतं, नॅचरल सिलेक्शनमुळे होतं. ओके, तर त्यांचं लिमिटेशन काय होतं, की इव्होल्युशन इज ओनली ड्यू टू नॅचरल सिलेक्शन, ओनली ड्यू टू नॅचरल सिलेक्शन. तर बाकीच्यांचं म्हणणं होतं की फक्त नॅचरल सिलेक्शनमुळं इव्होल्युशन होत नाही, हा त्यांचा ड्रॉबॅक होता. नंतर डार्विन काय नाही सांगू शकले, कुड नॉट एक्सप्लेन युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन, युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स ते सांगू शकले नाहीत. त्यांनी युजफुलचं तर सांगितलं की जे मॉडिफिकेशन युजफुल असेल ते पुढे जाईल, पण युजलेसचं काय होतं एक्सप्लेन नाही केलं. ओके, आणि तिसरं, जे बाबा हे मॉडिफिकेशन जे येतात ते कधी स्लो असतात कधी फास्ट असतात, तर त्यांनी स्लो मॉडिफिकेशनबद्दल तर सांगितलं, पण फास्ट जे मॉडिफिकेशन्स असतात, फास्ट व्हेरिएशन्स, ह्याच्याबद्दल ते बोलू शकले नाहीत. हे त्यांचे लिमिटेशन्स. 3 लाईन दिलेले आहेत आपल्याला बेटा, टेक्स्टबुकमध्ये पहा. ओके, आता नंतरची एक थेअरी आली जी आपल्याला दिली सायंटिस्ट, काय नाव आहे त्यांचं, जॉन, बघा, जॉन बॅप्टिस्टे लॅमार्क. ह्या सायंटिस्टनी जी थेअरी दिली तिला आपण म्हणतो लॅमार्किझम. तर ह्यांचं म्हणणं काय आलं, चेंज का होतं, इव्होल्युशन का होतं, 2 महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे बेटा फक्त लॅमार्किझमसाठी. लॅमार्कचं म्हणणं काय होतं, की चेंज कशामुळे होतो, जर तुम्ही एखादा ऑर्गन खूप यूज केला तर तो डेव्हलप होतो, स्ट्रॉंग बनतो, आणि त्याचा जर वापर नाही केला तर तो युजलेस बनतो आणि तो पुढे जात नाही. त्याच्यासाठी एक्झाम्पल्स कुठले कुठले दिले लॅमार्कनी, एक दिला मेन जो फेमस आहे, जिराफ नेक. ओके, तर जिराफचं नेकची स्टोरी माहिती आहे आपल्याला, की जिराफनी जेव्हा आधी खूप हिरवळ खाली होती, खालचं खायचे, नंतर कमी झाली, त्यांना त्यांची नेक स्ट्रेच करावी लागली. जसं त्यांनी नेक स्ट्रेच करायला सुरुवात केली, तो कॅरेक्टर पुढं पुढं पास ऑन होत होत जाऊन आज आपल्याला खूप लॉंग नेकवाले जिराफ मिळतात. तर लॅमार्कचं काय म्हणणं आहे, जिराफमध्ये स्पेसिसचं जे नवीन चेंज झाला कशामुळे झाला, त्यांनी नेक खूप यूज केली. ओके, त्याच्यामुळं आज ते असा चेंज झाला. ओके, दुसरं त्यांनी एक्झाम्पल दिलंय लिम्स ऑफ स्नेक्स, स्नेक्सच्या लिम्स, स्नेक्स लिम्स. बघा, स्नेक्सनी त्यांचे लिम होते, यूज नाही केले. का नाही केले, कारण ते बरोमध्ये लपून बसायचे. जे दुसरे रेप्टाइल्स खूप मोठे मोठे होते त्यांना ते भिवून
बरोजमध्ये बियांमध्ये जाताना त्यांना त्या लिंबचा काही उपयोग नव्हता, यूज नाही केला, गेले. ओके, हे यूज न केल्यामुळं. तिसरं एक एक्झाम्पल, आयर्न स्मिथ म्हणजे लोहार. आयर्न स्मिथ लोक जे भात्याचा खूप उपयोग करतात, त्यांना खूप त्यांचं शोल्डर, त्यांना मोठ्या मोठ्या लोखंडाच्या वस्तूवरती मारावं लागतं, त्यांना खूप स्ट्रॉंग कामं करायला लागतात. तर त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं की त्या लोकांचा शोल्डर जो आहे तो खूप चांगला डेव्हलप होतो. म्हणजे लॅमार्कच्या थेअरीमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे, दिस थेअरी इज बेस्ड ऑन यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स. यूज केला डेव्हलप होणार, नाही यूज केला तो निघून जाणार. ओके, लक्षात ठेवा. ब्रेनसाठी आपण ह्युमन बिंग्स आहे, डेव्हलप ब्रेन आहे आपल्याकडं, वापर केला डेव्हलप होणार, नाही वापर केला बेटा तो काम करणार नाही. ओके, आपल्यापैकी बऱ्याच जणांना काय वाटतं, नको रे बाबा जास्त डोक्याला ताप घ्यायला, जास्त जर अभ्यास केला कुठं तर मी वेडा होईल की काय, अजिबात नाही. जेवढं तुम्ही अभ्यास कराल, जेवढं तुमच्या ब्रेनला तुम्ही काम द्याल, तेवढा तो डेव्हलप होणार आहे. बघा लॅमार्कनी पण सांगितलंय. ओके, जर नाही यूज केला गंज लागेल बुद्धीला, त्याच्यामुळे वापर करा. ओके, स्नेक्सचे बघा लिम्स गेले, ठीक आहे. पण ही थेअरी ॲक्सेप्ट का नाही झाली, कारण जर समजा मी खूप प्रॅक्टिस करून जर चांगली हँडरायटिंग जर मी माझी केली, याचा अर्थ असा नाही की ते कॅरेक्टर माझ्या मुलांमध्ये पण येईल. ओके, तर माझ्या मुलांना सुद्धा प्रॅक्टिस करावी लागेल, मग त्यांची हँडरायटिंग चांगली येईल. तर लॅमार्कचं काय म्हणणं होतं की तुम्ही जर का एखादं स्किल, एखादं कॅरेक्टर तुमच्यामध्ये जर आला तर तो तुमच्या पुढच्या जनरेशनमध्ये पण जातो, पण सगळे कॅरेक्टर जात नाहीत, म्हणून ती थेअरी ॲक्सेप्ट झाली नाही. ओके, लॅमार्कच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, बेस्ड ऑन यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स. 3 एक्झाम्पल्स, यूज केला डेव्हलप होतो, नाही यूज केला तो डिजनरेट होतो. ठीक आहे. आता हे बघा, जिराफचे नेकची साईज वाढलेला आपल्याला पिक्चर दिलेलं आहे. शेवटी एक छोटासा पॅराग्राफ दिलेला आहे आपल्याला स्पेसिएशनचा. काय दिलंय बघा, स्पेसिएशन नावातच आहे. स्पेसिएशन म्हणजे काय, नवीन स्पेसिस तयार होणं, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. सिंपल आहे. कशामुळे झाली, इव्होल्युशनमुळं. ऑब्वियसली कुठं काय आहे मग स्पेसिस. आता स्पेसिसची डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला. स्पेसिसची डेफिनेशन तुम्ही कसं करणार बघा, स्पेसिसची डेफिनेशन करण्यासाठी स्पेसिस म्हणजे काय असतं, फीचर. स्पेसिस ग्रुप आहे कुणाचा, सिमिलर ऑर्गॅनिझम्सचा, ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम्स. आणि महत्त्वाचं काय आहे, जे विच कॅन, हे काय करू शकतात, विच कॅन इंटरब्रीड, आपापसामध्ये जे ब्रीडिंग करू शकतात, जे फर्टाईल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करू शकतात, त्या ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण स्पेसिस. ओके, मग तुम्हाला 3 फॅक्टर्स दिलेले आहेत की कशामुळं स्पेसिएशन, कशामुळं नवीन स्पेसिस तयार होते. महत्त्वाचं आहे जेनेटिक व्हेरिएशन, जर जीन्स वेगळे आले नवीन स्पेसिस ऑब्वियसली. जर जिओग्राफिकल आयसोलेशन झालं, म्हणजे काय, एखाद्या पार्टमध्ये राहणारे जर का अगदी नवीन पार्टमध्ये जर गेले तर त्यांच्यामध्ये चेंजेस येतात, ते त्यांच्याच ग्रुपमध्ये तिथंच ते रिप्रोडक्शन करतील आणि नवीन स्पेसिस तयार होईल. नंतर रिप्रोडक्टिव्ह, बघा जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे तुमचं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन झालं. बघा सिंपल लक्षात घ्या की असा एक एरिया होता आणि त्याच्यामध्ये समजा इथं काहीतरी एक डॅम कन्स्ट्रक्ट झाला, तर आधी इथं जे राहणारे ऑर्गॅनिझम होते ते स्प्लिट झाले, इकडच्या साईडला काही गेले, इकडच्या साईडला काही गेले. मग काय होईल, इकडच्या साईडचे जे ऑर्गॅनिझम आहेत ते इथं जे आहेत त्यांच्यामध्येच ते ब्रीडिंग करणार, इथल्या ऑर्गॅनिझम बरोबर नाही करू शकणार, असे ऑर्गॅनिझम जे जाऊ शकत नाही आहेत. ओके, तर मग काय होईल, ह्यांच्यातलेच कॅरेक्टर पुढे जाऊन नवीन स्पेसिस तयार होईल. आणि मग हे काय झालंय, ह्यांच्यातच फक्त रिप्रोडक्शन व्हायला लागलं, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन झालं. कशामुळं, जिओग्राफिकली ते आयसोलेट झाले. तर स्पेसिएशन कशामुळे येतं, जेनेटिक व्हेरिएशन, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, जिओग्राफिकल आयसोलेशन. ओके, तर हे पॉईंट लक्षात ठेवा. आणि आता जो शेवटचा पार्ट जो दिलेला आहे ह्या चॅप्टरमध्ये तो कुठला आहे, आपल्याशी कनेक्टेड आहे बेटा, त्याच्यामुळे आता झोपू नकात. ह्युमन इव्होल्युशन, ह्युमनमध्ये काय काय चेंजेस आले. ठीक आहे, तर ह्युमनमध्ये चेंजेस तुम्हाला असं पिक्चरने दाखवलेलं आहे. तर जेव्हापासून लाईफ आली तर त्याच्यामध्ये चेंजेस काय झाले बघा, काय काय चेंजेस झाले त्याच्यामध्ये. 7 करोड इयर्स आधी डायनासोर्स एक्सटिंक्ट झाले. 7 करोड इयर्स आधी डायनासोर जेव्हा एक्सटिंक्ट झाले त्यावेळेला मंकी सारखे, ओके,
ॲन्सेस्टर्स ॲनिमल्स तयार झाले. तर 7 करोड इयर आधी तुम्हाला इथं दिलेलं आहे हे आडवं जर तुम्ही वाचलं तर. ओके, जे आडवं दिलंय तेच मी तुम्हाला इथं थोडंसं लिहून दाखवते. ओके, काय दिलेलं आहे बघा, कसं जर इव्होल्युशन झालं. आधी काय झालं म्हणणार, 7 करोड इयर्स आधी काय झाले, डायनासॉर्स एक्सटिंक्ट झाले. डायनासॉर्स एक्सटिंक्ट झाले. ओके, आणि त्याच्याबरोबरीने हे जेव्हा एक्सटिंक्ट झाले त्यावेळेला दुसरे ॲन्शियंट ॲनिमल, मंकी सारखे ॲन्शियंट ॲनिमल जे सध्याच्या लेमूर सारखे दिसतात, प्रेझेंट लेमूर सारखे दिसतात, तसे तयार झाले. ओके, त्याच्यानंतर काय झालेलं आपल्याला, 4 करोड इयर्स ॲगो. 4 करोड इयर्स ॲगो काय झालं तर हे जे लेमूर सारखे जे ॲनिमल होते ना त्यांना टेल होती. ओके, मंकी लाईक लेमूर सारखे जे होते त्यांना टेल होती. तर इथं टेल लेस झाले, त्यांची ती टेल गेली. ओके, ती टेल गेली, त्यांना इजिप्टोपिथिकस नाव दिलंय. इजिप्टोपिथेकस असं नाव आहे बेटा, हे आले. ओके, मग त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला काय झालं, 2.5 करोड इयर्स बॅक ॲगो कोण आले, ड्रायोपिथेकस आले. ह्यांची फक्त नावं आणि हा सिक्वेन्स लक्षात ठेवा बेटा. ड्राय थोडेसे. त्याच्यानंतर तुम्हाला 1 करोड इयर्स आधी कोण आले, रामापिथेकस. बघा नावात राम आहे म्हणजे ह्युमन बिईंग, म्हणजे हे कोण आहेत, फर्स्ट ह्युमन लाईक रामापिथेकस कधी आले, 1 करोड इयर्स आधी आले. ओके, त्याच्यानंतरचे जे चेंजेस जे होत गेले ते तुम्हाला जे दाखवलेलं आहे ह्या पिक्चरमध्ये बघा, कसं दाखवलेलं आहे बघा. 7 करोड इयर आधी ॲन्शियंट ॲनिमल्स लाईक लेमूर, मग 4 करोड इयर आधी इजिप्टोपिथेकस, मग 2.5 करोड इयर आधी ड्रायोपिथेकस, 1 करोड इयर. आता इथं जे दिलंय तुम्हाला रॅमापिथेकस 1 करोड इयर आधी आले. नंतर आले ऑस्ट्रॅलोपिथेकस, कधी आले, 40 लाख इयर्स आधी. 40 लाख इयर्स आधी आले तुमचे ऑस्ट्रॅलोपिथेकस. ओके, म्हणजे 7 करोड इयर आधी लेमूर सारखे आले. नंतर 4 करोडमध्ये टेललेस कोण आले, इजिप्टोपिथिकस आले. नंतर कोण आले बेटा, नंतर तुम्हाला दिलंय 2.5 करोड आधी ड्रायोपिथेकस, 1 करोड इयर आधी रॅमापिथेकस, 40 लाख इयर्स ॲगो ऑस्ट्रॅलोपिथेकस जे थोडेसे क्लेवर होते. त्याच्यानंतर 20 लाख इयर्स ॲगो थोडेसे स्किल्स डेव्हलप झाले, स्किल्ड ह्युमन्स. आणि तुम्ही जर पिक्चर जर बघाल बघा, आधीचे कसे होते बघा, झाडावर राहत होती माणसं. नंतर बघा हाताचा उपयोग चालण्यासाठी करत होती. हळूहळू त्यांनी हाताचा उपयोग, ह्याच्यामध्ये काय झालं माहिती, आपला जो पेल्विक गर्डल असतो ना बेटा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स आले आणि म्हणून माणूस आडवा जो होता तो हळूहळू उभा राहू शकला. आणि मग उभं राहिल्यामुळं त्याचे पहिले जे 4 लिम्स आहेत ते फ्री झाले, मग त्याचा तो उपयोग करायला लागला हँडसारखा. आणि मग त्यांनी काही स्किल्स डेव्हलप केले. ओके, आणि मग तो स्किलफुल मॅन बनला. आणि मग जेव्हा स्किलफुल मॅन कधी झाला, 20 लाख इयर अगोगी, मग काहीतरी करायला लागलं म्हणजे आपली मान ताठ होते, मग तो इरेक्ट चालायला लागला. ओके, अगदी ताठपणे चालायला लागला. मग कोण आला, मॅन विथ इरेक्ट पोश्चर. कधी आला, 15 लाख इयर्स ॲगो. 20 लाख आधी स्किल डेव्हलप केले, 15 लाख इयर्स आधी कोण आले, मॅन विथ इरेक्ट पोश्चर. आणि त्याच्यानंतर आला निअँडरथल मॅन वरती क्वेश्चन्स येतात बेटा, हे लक्षात ठेवा. निअँडरथल मॅन बद्दल काय लक्षात ठेवायचंय, फर्स्ट वाईज मॅन. ओके, फर्स्ट वाईज मॅन कधी आलेला आहे, 1.5 लाख इयर्स ॲगो निअँडरथल मॅन, फर्स्ट वाईज मॅन. आणि त्याच्यानंतर आले क्रो मॅग्नन, हे कधी आले, 50,000 इयर्स ॲगो आले आहे. आणि त्याच्यानंतर आत्ता जे आपण जे आहोत होमोसेपियन हे हळूहळू त्याच्यानंतर इव्हॉल्व झाले. तर ह्याच्यामध्ये फक्त हा फ्लोचार्ट जो टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे ना, तो फक्त आडवा फ्लोचार्ट एकाच्या खाली, त्याच्यावरूनच क्वेश्चन येतात. आणि विचारतात निअँडरथल वाईज मॅन म्हणून एक येतं. मग काय आणखीन काय विचारू शकतात, कधी मॅन इरेक्ट पोश्चरने चालणारे कधी तयार झाले, कधी आले इरेक्ट पोश्चर, 15 लाख इयर्स आधी. ओके, फर्स्ट वाईज मॅन कधी आला, 1.5 लाख इयर्स आधी.
ओके, तर हे असं आहे आपलं ह्युमन इव्होल्युशन. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यात काय दिलं आहे बघा, की ह्युमन तर ठीक आहे असे इव्हॉल्व झाले, त्याच्या बरोबरीनं 10,000 इयर्स आधी मग हे ह्युमन काय करायला लागले बेटा, ॲग्रिकल्चर करायला लागले, शेती करायला लागले. ओके, नंतर 5,000 इयर्स ॲगो त्यांनी लिहायला सुरुवात केली, रायटिंग आर्ट त्यांनी डेव्हलप केलं, रायटिंगचं. ओके, नंतर आपण म्हणतो की 400 इयर्स ॲगो 400 इयर्स ॲगो जे आपलं मॉडर्न सायन्स आहे ते आलं, मॉडर्न सायन्स आलं. आणि 200 इयर्स ॲगो काय आलं, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली. आणि अशा पद्धतीनं आज आपण या पृथ्वीवरचे सगळ्यात डेव्हलप्ड ग्रुप ऑफ ॲनिमल्स म्हणून सर्वाईव्ह करतो. ठीक आहे, तर इथं आज आपण ह्या चॅप्टरमध्ये काय पाहिलं, की आपल्यामध्ये कॅरेक्टर कसे येतात, ते चेंजेस कसे झाले, आधीच्या ॲन्सेस्टर ह्युमनपासून आत्ताचा प्रेझेंट ह्युमन कसा तयार झाला. ओके, तर इथं हा चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू.